रयत प्रबोधिनीमध्ये मी मनोज पारडे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, स्पर्धा परीक्षेमधील म्हणजेच एमपीएससी किंवा इतर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मधील द गेम चेंजर सब्जेक्ट मीन्स इंग्लिश. प्रत्येक स्पर्धा परीक्षेमधील म्हणजे ITS पासून ते IAS पर्यंत, इंडियन तलाठी सर्व्हिसेस पासून ते IAS IPS पर्यंत सगळ्याच परीक्षेमध्ये आपल्याला अवघड जाणारा कळीचा विषय आणि तो मी सोप्यात सोप्या पद्धतीने आपल्याला या रयत प्रबोधिनीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती घेऊन येत आहे मित्रांनो, आणि तो आहे इंग्रजी. ठीक आहे, चला. रिमेंबर वन थिंग फ्रेंड्स, इफ यू वॉन्ट टू बिकम ऑफिसर, be as like officer, behave like officer, work like officer, think like officer and study like an officer. Then only you can become officer. चला तर ऑफिसर बनण्याची आपण तयारी करूया. मित्रांनो, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये पाऊल ठेवल्या ठेवल्या आपल्याकडे एक पिरॅमिड येतो. तो पिरॅमिड असतो पिरॅमिड ऑफ सक्सेस. एव्हरीबडी वॉन्ट्स टू गेट सक्सेस इन कॉम्पिटिटिव्ह एक्झाम. प्रत्येकाला आज कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये यशस्वी व्हायचं आहे. मग काय केलं पाहिजे आज आपण यशस्वी होण्यासाठी? मित्रांनो, हा पिरॅमिड आहे. त्यामध्ये पहिला आहे सी, नॉलेज. के फॉर नॉलेज. सगळ्यात आधी आपल्याला प्रत्येक विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण करायचा. त्यानंतर आहे सी फॉर कॉन्सेप्ट. पुढे काय करायचे आपल्याला मित्रांनो? कॉन्सेप्ट क्लिअर झाले पाहिजेत आपले. तुम्ही म्हणाल सर, नॉलेज आणि कॉन्सेप्ट मध्ये काय फरक आहे? खूप फरक आहे मित्रांनो. फॉर एक्झाम्पल, when we studied in geography, we studied one scientific statement, that is, the sun rises in the east and sets in the west. सूर्य पूर्वेला गवतो आणि पश्चिमेला मावळतो. हे आपण नॉलेज बेस मध्ये शिकलो मित्रांनो. पण हेच पुढे जाऊन आपण कॉन्सेप्ट लेवलला हे इनकरेक्ट ठरतं. हे वाक्य, हे विधान 100% चुकीचं आहे. तुम्ही गोंधळून गेलात, सर कसं काय? हे पहा मित्रांनो, हे विधान शास्त्रीय दृष्ट्या आपण लिहितो बोलतो, पण हे विधान कॉन्सेप्ट लेवलला चुकीचं आहे. कसं काय? सूर्य उगवत नाही आणि मावळत पण नाहीये. सूर्य स्थिर आहे. पृथ्वी फिरते पश्चिमेकडून पूर्वेकडे, म्हणून आपल्याला दिवस रात्र दिसतात. बरोबर? हे काय झाले? आपले कॉन्सेप्ट क्लिअर झाले. असे प्रत्येक विषयाचे तुम्हाला सुरुवातीला सुरू करायचे, नॉलेज पासून पुढे कंटिन्यू करायचे. आपले सगळे कॉन्सेप्ट, संकल्पना आपल्या क्लिअर करायच्यात. आज आपल्याला प्रत्येक पेपर जर पाहिला आयोगाचा, तर तो कॉन्सेप्ट लेवलचा आहे, परियोजनाचा आहे तो. ठीक आहे, ऍप्लिकेशन ओरिएंटेड आहे. ठीक आहे, उपयोजनावरती अवलंबून आहे. आता पुढे काय करायचं मित्रांनो? प्रिव्हियस इयर PYQ आयोगाचे पूर्वीचे पेपर जे आहेत, कमीत कमी 5 वर्ष ते 10 वर्षापर्यंतचे क्वेश्चन पेपर तुम्हाला सोडवायचे आहेत. म्हणजे आयोगाचा प्रश्न विचारण्याचा कल, आयोगाचा प्रश्न विचारण्याची रणनीती कशी आहे, ती आपल्याला ठरवता येते. परत काय करायचंय? तुम्ही आपल्या जशा रयत तर्फे आहेत किंवा इतर इन्स्टिट्यूटच्या काय करायच्या, टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करायच्या. इथे पण नॉलेज पक्क होणार आहे, इथे पण वेगवेगळ्या टेस्ट सिरीज. म्हणजे प्रत्येक युनिट वरचे 100 प्रश्न आपले सोडून झाले पाहिजे. किती? मिनिमम 100 प्रश्न एका टॉपिक वरचे प्रत्येक विषयाचे सोडून झाले की मध्यम, सोपी आणि काठीण्य पातळी कुठल्याही प्रकारचे प्रश्न आयोगाने विचारू द्या, आपलं उत्तर तयार असतं. मग पुढे काय करायचं? आणखीन टेस्ट सिरीज नंतर तुम्हाला काय येणार आहे माहिती का मित्रांनो? याच्या नंतर तुम्हाला मिळणार आहे काय मिळवायचंय तुम्हाला मित्रांनो? स्पीड. बऱ्याच आपल्या विद्यार्थी बंधू भगिनींची एक अडचण असते, एक कंप्लेंट असते की सर, पेपर सोपा होता, मध्यम होता, काठीण्य पातळीचा होता, परंतु आम्हाला वेळच पुरला नाही. वेळ कमी पडला. का वेळ कमी पडला? कारण नॉलेज कडून कॉन्सेप्ट कडे गेलो आपण. प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर टेस्ट सिरीज सोडली की आपल्याला काय येणार आहे? स्पीड. म्हणजे व्यवस्थितरित्या आपले सगळे क्वेश्चन्स अटेम्प्ट करता येतील. दिस इज अ पिरॅमिड ऑफ सक्सेस. आणि याचं टॉप जे आहे, मग मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला रँक. स्मॉल एम इज अ बिग क्राईम. हे डॉक्टर APJ कलाम यांचं वाक्य आठवत असेल मित्रांनो. छोटं ध्येय ठेवू नका. आपले विद्यार्थी मित्र नेहमी ऑक्सिजन लेवलचा, कट ऑफ लाईनचाच विचार करतात. नाही, मी राज्यात पहिला कसा येणार, हे जर तुम्ही ठरवलं तर तुम्ही पहिल्या टॉप 10 मध्ये, टॉप 5 मध्ये असणार आहे. ऑक्सिजन लेवलचा विचार तिथे निघून जाणार आहे. आणि मित्रांनो,
पहिल्या 3 क्रमांकाच्या जागा नेहमी प्रत्येक ठिकाणी रिकाम्या असतात, व्हॅकंट असतात. तिथे तुम्हाला पोहोचायचंय मित्रांनो. दिस इज अ पिरॅमिड ऑफ सक्सेस. चला बघूयात आता आपण थोडस. आपण राज्यसेवा त्याची जर तयारी केली तर ग्रुप बी, ग्रुप सी आणि सरळ सेवा इझी गोईंग मध्ये पास होणार आहेत. म्हणून आपण एमपीएससी साठी टार्गेट ठेवताना हे ठेवायचंय. आणि ज्यांनी युपीएससीचं टार्गेट ठेवलेलं आहे, जे लोक युपीएससीची तयारी करतात त्यांना अनुभव आहे. आपल्यापैकी बरेच अधिकारी जे घडलेले आहेत ते असेच आहेत की त्यांनी युपीएससीचं टार्गेट ठेवलं, काठीण्य पद्धतीचा अभ्यास केला, इझी गोईंग मध्ये ते काय झाले मित्रांनो, राज्यसेवा गॅझेटेड ऑफिसर झाले, सनदी अधिकारी झाले. मग बघूया आपण मागच्या एक्झामची 2 वर्ष गॅप होता. मग 2019च्या एक्झामचा कट ऑफ जर आपण विचार केला मित्रांनो, तर उपजिल्हाधिकारी, डेप्युटी कलेक्टर जे आपल्या आवडीचं पद असतं मित्रांनो, जे पहिलं पद आहे त्याचा कट ऑफ कितीला क्लोज झालेला आहे बघा बरं मित्रांनो, तो आहे 555 ला. यापेक्षा जास्त मार्क घ्यायचे तुम्हाला. पोलीस उप अधीक्षक 547 ला क्लोज झालेला आहे मित्रांनो. ठीक आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी क्लास 2 मध्येच जंप झाले, 541 ला क्लोज झाले. आणि 537 ला काय क्लोज झाले बघा बरं, तहसीलदार क्लास 1 गॅझेटेड ऑफिसर. हे मध्येच बाउंड झालेले आहे जंप. म्हणजे तुम्हाला 537 ते 555 एवढे मार्क घ्यायचे म्हणजे याच्यापेक्षा टॉप करायचे तुम्हाला मित्रांनो. बरं आणखीन पुढे जाऊयात ना आपण. बघूयात आपण राज्यसेवा 2019 विषय निहाय आपण आता बघूयात कशा आहेत विषय निहाय. मराठी सब्जेक्ट मध्ये जे राज्यात पहिले आलेले आहेत उमेदवार टॉप फर्स्ट, त्यांना 28 मार्क आहेत मित्रांनो. ठीक आहे. आणि जे इतर टॉप आलेले आहेत त्यांना 38, म्हणजे यांच्यापेक्षा यांना 10 मार्क जास्त होते. बरं आणखीन एक विचार करूया आपण. 528 म्हणजे 66 पॉईंट समथिंग, 66 पॉईंट समथिंग, म्हणजे आपण घेऊया की 67% ते राज्यात पहिले आलेले आहेत. आणि इथं बघा 28 दोन्ही 56, इथे किती झाले 28 दोन्ही 56, म्हणजे बघा किती कमी मार्क मिळाले. म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह मराठीमध्ये राज्यात जे पहिले आलेले आहेत त्यांना कमी मार्क मिळालेले आहेत. म्हणजे आपण इथं आणखीन जास्त अभ्यास करायला हरकत नाही. कमीत कमी आपल्याला इथं 32 ते 35 पर्यंत पोहोचायचंय तुम्हाला, म्हणजे इक्वेलंट टू 67 तुम्ही घेणार आहे. ठीक आहे. बघा इंग्रजीमध्ये बघा 31 मार्क आहेत त्यांना. ठीक आहे. राज्यात जे पहिले आलेले आहेत मागच्या वर्षीचे डीसी झालेले, ठीक आहे, डेप्युटी कलेक्टर. पण 5व्या क्रमांकाला ज्या मॅडम आलेल्या आहेत त्यांना किती मार्क आहेत बघा, 41 म्हणजे पर्सेंटेज जर काढलं मित्रांनो तर 82% मार्क. जस्ट इमॅजिन 67 ला ते राज्यात पहिले आलेले आहेत. या मॅडमना 82% मार्क इंग्रजी विषयात अनबिलिव्हेबल आहे. इंग्लिश इज द पोस्ट गिव्हिंग सब्जेक्ट, गेम चेंजर सब्जेक्ट. मी आधी सांगितलं होतं तुम्हाला बघा. ठीक आहे. तर किती मार्क मिळाले तुम्हाला, 82% मार्क प्राप्त झाले. म्हणजे तुम्हाला रायटिंग स्किल वरती तुम्हाला भर द्यायचा आहे, त्याचा विशिष्ट अभ्यास तुम्हाला करायचा आहे. ठीक आहे. चला आता जाऊया इंग्रजी प्लस मराठी ऑब्जेक्टिव्ह कडे जाऊया आपण. यांना राज्यात जे पहिले आले त्यांना मिळालेले 70 गुण, म्हणजे चांगलेच मिळालेले आहेत. भाषा विषय तुम्हाला प्लस मध्ये आहे बघा, 67% क्लोज झालं, 70 मिळाले, म्हणजे 3 मार्क जास्त आहेत त्यांना. बरोबर. चला आता जाऊया आपण GS1, GS2, GS3, GS4 कडे. पहिले जे आलेले आहेत त्यांना GS1 ला 88 मार्क आहेत, कमी आहेत. आणि जे राज्यात पहिले आलेले आहेत त्यांना जास्त मार्क आहेत, त्यांच्यापेक्षा 105 आहेत. ठीक आहे. इथे बघा 104, 106, 101. इकडे पण बघा 114, 111, 101. आता फायनल टोटल मध्ये बघा इथे 32 आहेत, 128 आहेत. फक्त किती मार्कांचा फरक आला, फक्त 4 मार्कांचा. जे सगळे विषय निहाय टॉप आहेत आणि राज्यात पहिले आलेले, यांनी हे विषय सगळे, जरी मराठीला कमी मार्क मिळाले तर GS1, GS2, GS3 मध्ये त्यांनी टॉप केलेलं आहे. म्हणजेच आता तुमची स्ट्रॅटेजी काय पाहिजे मित्रांनो, आपली रणनीती काय पाहिजे, पुढच्या वर्षी मला राज्यामध्ये पहिले यायचंय ना, मग मी सगळ्या GS1 मध्ये काय करणार आहे, ह्या GS मध्ये मी 100+ राहणार. म्हणजे कुठे कमी जास्त जरी मार्क मिळाले तर इथे बघा. आणि लँग्वेजला मी काय करणार आहे बाबा, लँग्वेजला मी ऑब्जेक्टिव्ह वाईजला काय करणार आहे, मिनिमम 70 ते 75 ते 80 गुण घेणार आहे. आणि ह्या दोन्ही मिळून मध्ये मी 60 to 65 घेणार आहे. बघा एवढे जर मार्क घेतले आपण, 400 अधिक हे म्हणजे जवळपास तुम्ही, ठीक आहे, 470, 60
जवळपास तुम्हाला 528च्या पुढे जायचं आहे. म्हणजे 530 ते 35 मी घेणार आणि पुढच्या वर्षी राज्यात पहिलं येण्याचा प्रयत्न करणार. ही ज्यावेळेस रणनीती तुम्ही ठेवाल, हे ज्यावेळेस तुम्ही तुमचं टार्गेट ठेवाल, मिशन ठेवाल, त्यावेळेस तुम्ही पहिल्या टॉप 10 मध्ये असाल. मग बाबा कमी जास्त मार्क पडले, उपजिल्हाधिकारी पद जरी गेलं आपल्याला, तरी तुम्हाला डीवायएसपी मिळेल किंवा तहसीलदार मिळेल. तर ही रणनीती तुम्ही ठेवायची आहे. चला परत आणखीन पुढे जाऊया. बघूयात आता जे राज्यामध्ये पहिल्या क्रमांकाने आलेले आहेत, फर्स्ट आलेले आहेत, त्यांना टोटल मार्क इंटरव्ह्यू सहित किती मिळालेले आहेत बघा. 588. इंटरव्ह्यूला त्यांना मार्क किती आहेत? 60. मुलाखतीचे मार्क. जगला बघा मराठीमध्ये. बघा मी आत्ताच म्हणलं तुम्हाला मित्रांनो, मराठी जरी आपली मायबोली असली तरी तिला कमी लेखू नका, अंडर इस्टिमेट करू नका. पहा, तुम्ही पाहू शकता की आपल्याला मराठीत देखील चांगले मार्क घ्यायचे आहेत मित्रांनो, आणखीन वाढवायचं आहे. ठीक आहे, इंग्रजीला चांगले आहेत, तरी इथं आणखीन डिस्क्रिप्टिव्हला तुम्हाला कमीत कमी 35 ते 40 मार्क घ्यायचे आहेत. किती मार्क घ्यायचे आहेत मित्रांनो? 35 ते 40 मार्क प्राप्त करायचे. ठीक आहे, 35 to 40. इंग्रजी 70 to 75 पर्यंत जायचं आपल्याला. आणि GS1 सगळीकडे 100 घ्यायचा आहे. मुलाखतीला 60 ते 70 मार्क ओके आहेत तुम्हाला. आणि एवढ्या याच्यामध्ये तुम्ही 588 ते जवळपास 600 मार्क टार्गेट ठेवा, म्हणजे 588 मिळतीलच मिळतील. पुढच्या वर्षी तुम्ही राज्यामध्ये पहिले या आलं, मग आपल्याला ऑक्सिजन लेवलचा, छोट्या एमचा आपल्याला संबंधच राहत नाही. ऑक्सिजन लेवलचा कधीच विचार करू नका. ठीक आहे, चला आता जाऊया आपण कॉम्पिटिटिव्ह इंग्लिश. आपला जो विषय आहे त्याच्याकडे जाऊया मित्रांनो. माझा जो विषय आहे त्याच्याकडे जाऊयात. याच्यामध्ये जास्तीत जास्त मार्क घेऊया. सोप्यात सोप्या भाषेमध्ये आपण इंग्रजी शिकूयात. आता कॉम्पिटिटिव्ह इंग्लिश म्हटल्या सर्वसमावेशक आपण विचार करूयात सर्व स्पर्धा परीक्षेसाठी. ह्याच्यामध्ये प्रमुख घटक किती आहेत मित्रांनो? पहिला आहे ओकॅबलरी, शब्दसंपत्ती. त्यानंतर आहे ग्रामर, त्यानंतर आहे स्ट्रक्चर आणि ग्रामर, त्यानंतर आहे कॉम्पोजिशन आणि कॉम्प्रेन्शन. राज्यसेवेच्या हिशोबाने विचार केला आपण तर आपल्याला कॉम्पोजिशन आहे, 2 पेपर आहेत त्याला, एक डिस्क्रिप्टिव्ह आणि एक ऑब्जेक्टिव्ह आहे. आणि बाकी सगळ्यांसाठी फक्त कॉम्प्रेन्शन आहे, रीड द पॅसेज आणि आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. कसे आहेत हे पाहूया आपण. याला मध्यम वेटेज आहे, याला जास्त वेटेज आहे, याला कमी वेटेज आहे. आणि याला राज्यसेवेला एक कम्प्लीट 3 प्रश्नांचा 50 मार्कांचा एक वेगळा पेपर आहे. बघूयात काय काय आहे ते मित्रांनो. चला सगळ्यात आधी स्टार्ट करूया आपण ओकॅबलरी. प्रत्येक भाषा येण्यासाठी मित्रांनो त्या भाषेची सर्वप्रथम आपल्याला अल्फाबेट जमले. ठीक आहे, अल्फाबेट नंतर कॅरेक्टर, मुळाक्षरानंतर काय जमलं पाहिजे? ओकॅब स्ट्रॉंग पाहिजे. ज्या व्यक्तीची शब्दसंपत्ती बळकट किंवा मजबूत असेल त्यांची भाषा प्रगल्भ असते. मग ओकॅब मध्ये इंग्लिश मध्ये काय काय विचारलं जातं? सो मेनी क्वेश्चन मार्क कम्स. बघा काय काय विचारलं जातं. सगळ्यात आधी आहे मित्रांनो सिनोनिम्स, सिमिलर वर्ड्स. त्यानंतर आहे मित्रांनो अँटोनिम्स, अपोजिट वर्ड्स, विरुद्धार्थी शब्द. त्यानंतर आहे मित्रांनो स्पेलिंग्स, कारण आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे मराठीमध्ये शुद्ध लेखन असतं, तर इथे तुम्हाला काय असतं मित्रांनो इंग्रजीमध्ये स्पेलिंग्स असतं. पुढे काय आहे बघा बरं मित्रांनो, वर्ड फॉर्मेशन, डाय पासून डेथ, बियर पासून बर्थ, प्रूफ पासून प्रूफ, असे क्वालिफाय पासून क्वालिफिकेशन, असे शब्द तुम्हाला बनवायचे आहेत. वर्ड्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, एक सामायिक शब्द तुम्हाला नेहमी विचारलेला असतो, जसं डेमोक्रेसी, प्लुटोक्रेसी, ब्युरोक्रेसी आहे. ठीक आहे, त्यानंतर ओमनिवोरस, कार्निवोरस, हर्बिवोरस, शाकाहारी, मांसाहारी, दोन्ही करणारा, दोन्ही खाणारा अन्न, असे नेहमी शब्द तुम्हाला विचारलेले असतात. पुढे काय आहे बघा बरं, होमोफोन्स, डेट डेट डेट, सेल सेल सेल, टेल टेल टेल. ठीक आहे, असे हियर हियर हियर, एअर, असे समान उच्चार असणारे शब्द आहेत, समान स्पेलिंग असणारे, त्याचे उच्चार वेगळे, अर्थ वेगळे असे. सफिक्स आणि प्रिफिक्स, नंतर येणारे प्रत्यय, आधी येणारे प्रत्यय, याच्यावरती पण तुम्हाला असतं. उदाहरणार्थ हॅप्पी हा सोपा शब्द बघा, अनहॅप्पी तो झाला प्रिफिक्स, आणि हॅप्पीली जर आला तर तो काय झाला मित्रांनो? सफिक्स झाला. असे याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन आयोग विचारतं. सगळ्यात जास्त वेटेज मित्रांनो असतं ते असतं इडियम्स आणि फ्रेजेस. इडियम आणि फ्रेजेस, वाक्प्रचार आणि म्हणी, याच्यावरती आयोग सगळ्यात जास्त प्रश्न विचारलेले तुम्हाला ओकॅब मध्ये आढळतं. प्रॉवर्ब्स, आता काय आहे? कट युअर कोट, एवढंच म्हणजे काय झालं माहितीये का? इडियमॅटिक एक्सप्रेशन झालं, अलंकारिक भाषा. पण कट युअर कोट अकॉर्डिंग टू क्लॉथ असं जर वाक्य घेतलं तर ते एक पूर्ण अर्थ असलेलं वाक्य, त्याला आपण म्हणतो प्रॉवर्ब. जसं एक आयोगाने विचारलेली मला आठवलेली फ्रेज सांगतो तुम्हाला. रोम वॉज नॉट बिल्ट इन अ डे, आणि खाली 4 पर्याय दिले होते आणि त्यामध्ये एक पर्याय होतं द ग्रेट वर्क रिक्वायर ग्रेट टाइम. मोठ्या गोष्टीला दीर्घ काळ लागतो
म्हणजेच तूप खाल्लं की रूप येत नाही, फास्ट फूड सारखं नाही, पटकन द्या आम्हाला. नाहीये, पटकन जास्त काळ टिकत पण नाही मित्रांनो. म्हणजे आपल्या भाषेमध्ये द ताजमहल वॉज नॉट बिल्ट इन अ डे. ताजमहल मास्टरपीस आहे. आठ आश्चर्यांपैकी एक आश्चर्य येते, ते का एक दिवसात बांधलं गेलेलं नाही. 20,000 मजुरांना 20 वर्ष लागले ताजमहल हे मास्टरपीस बनवण्यासाठी. इडियम फ्रेजेस, प्रॉव्हर्ब्स. आणि आणखीन एक असतं मित्रांनो, वर्ड्स ऑफन कन्फ्युज्ड. नेहमी बुचकळात गोंधळात टाकणारे शब्द. याच्यावरती आयोग तुम्हाला नेहमी प्रश्न विचारतो. तर प्रत्येकाचे जवळपास 500 जर घेतले तर जवळपास आपल्याला 5,000 शब्द तुम्हाला 2 ते 3 महिन्यामध्ये किंवा परीक्षा येईपर्यंत तुम्हाला गोळा करायचे. प्रत्येकाचे 10-10 दररोज तयार करा, 20-20 दररोज गटाचे शब्द तयार करा. तुमचे 6 महिन्यामध्ये खूप छान व्होकॅब्युलरी तयार होऊन जाते मित्रांनो. देर इज नो शॉर्टकट टू व्होकॅब्युलरी. ग्रामरला एखाद्या शॉर्टकट सापडू शकतं, पण व्होकॅब्युलरी अशी आहे की ते दररोजच्या जीवनामध्ये ग्रॅज्युअली डे बाय डे यू विल इम्प्रूव्ह युअर व्होकॅब्युलरी, यू विल एनरिच युअर व्होकॅब्युलरी. हा झाला व्होकॅब्युलरीचा. ह्याचे क्वेश्चन पण कसे असतात ते पाहूया आपण. पुढे जाऊयात आता आपण. ग्रामर. ग्रामर मीन्स स्ट्रक्चर. What is mean by grammar? Grammar is the science of language. What is mean by science? The systematic study of living and non-living creature is called as a grammar. म्हणजेच सिस्टमॅटिक स्टडी ऑफ लँग्वेज इज कॉल्ड एज अ ग्रामर. एखाद्या भाषेचा शास्त्रशोक्त पद्धतीने केलेला अभ्यास, शास्त्रीय पद्धतीने केलेला अभ्यास म्हणजेच व्याकरण होय, म्हणजेच सेंटेन्स स्ट्रक्चर येतं. काय येतं बाबा सेंटेन्स स्ट्रक्चर मध्ये? अशा काय गोष्टी आहेत? हे पहा, सेंटेन्स स्ट्रक्चर मध्ये येणाऱ्या या गोष्टी आहेत प्रमुख. ह्या प्रमुख 10 गोष्टी आहेत. त्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला मित्रांनो पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजेच शब्दांच्या जाती. नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, व्हर्ब, ऍडव्हर्ब, प्रिपोजिशन, कंजंक्शन आणि इंटरजेक्शन. या 8 जाती आपण मराठीत पण पाहतो, त्याच इंग्रजीमध्ये आहेत. त्या 8 जातीवरती पहिल्या प्रमुख 4 शब्दांवरती, जे की विकारी शब्द असतात, फ्लेक्झिबल वर्ड्स आहेत, डिक्लाइनेबल वर्ड्स आहेत, ते कुठले आहेत बघा? नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह आणि व्हर्ब. याच्यावरती त्याचे उपप्रकार काइंड्स आहेत. त्यावरती जास्त प्रमाणामध्ये आयोग आजकाल प्रश्न विचारताना आपल्याला आढळतं परीक्षेमध्ये. पार्ट्स ऑफ स्पीच आपल्या पक्क्या झाल्या की आपल्याला कुठे जायचं मित्रांनो? टेन्सेस. 12 प्रकारचे टेन्सेस आहेत. मग त्या टेन्स रचनेवरती व्हर्ब आणि टेन्स याच्यावरती 1 ते 2 मार्काला. थोड्या वेळ मी तुम्हाला ब्ल्यू प्रिंट देतोय की प्रत्येक टॉपिकला किती मार्कांना आयोग प्रश्न विचारतं ते पण पाहणार आहेत आपण. पुढे बघूया आपण व्हॉइस, ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस असे व्हॉइसचे प्रकार आहेत. टेन्सच्या अपोजिट असतं. त्याच्या आधी बघा मूड्स. मूड म्हणजे काय? सब्जेक्टिव्ह मूड, इंडिकेटिव्ह मूड आणि इम्पेरेटिव्ह मूड, हे 3 प्रमुख मूड आहेत. पण आणखीन एक वाक्यांचे अर्थानुसार जर प्रकार पाहिले तर एकूण 6 प्रकार पडतात. अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह, इम्पेरेटिव्ह आणि एक्सक्लेमेटरी. होकारार्थी, नकारार्थी, प्रश्नार्थक, आज्ञार्थी, उद्गारार्थी हे वाक्यांचे 6 प्रकार आपल्याला शिकायचे आणि यांचेच बदल आपल्याला पुढे करायचे. यांचंच ऍक्टिव्ह पॅसिव्ह करायचं आहे, यांचंच डिरेक्ट इनडिरेक्ट स्पीच करायचं आहे. यांच्यामध्येच सगळे बदल आपल्याला पुढे शिकायचे आहेत. ते म्हणजे मूड टॉपिक. त्यानंतर आहे इंग्रजी. मराठीमध्ये किती प्रयोग आहेत मित्रांनो? कर्तरी, कर्मणी आणि भावे प्रयोग. पण इंग्रजीमध्ये फक्त 2च प्रयोग आहेत, ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह. म्हणजे मराठी व्याकरणामध्ये प्रयोगाचा आवाका जास्त आहे, इंग्रजीमध्ये कमी आहे. मग मी पुन्हा सांगतो तुम्हाला, इंग्लिश इज इझियर दॅन मराठी और हिंदी. हिंदी मराठीपेक्षा इंग्रजी भाषा सोपी आहे, फक्त ती परकीय आहे. आपण तिला दुर्लक्षित केलेलं आहे म्हणून ते आपल्याला अवघड वाटते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे मित्रांनो, मराठी भाषेमध्ये एकूण मुळाक्षर आजच्या आधुनिक पद्धतीने किती आहेत? बरोबर आहे, 48 पण आहेत, 50 पण आहेत आणि विशेष संयुक्त अक्षर जे घेतलेले आहेत ते 52 देखील आहेत. 52. इंग्रजीमध्ये किती आहेत मुळाक्षर? अल्फाबेट, कॅरेक्टर्स, लेटर्स 26. निम्मे रूल झाले ना. पॅसिव्ह. मराठीमध्ये मी किती सांगितलं? कर्मणी प्रयोग 3. परत त्याच्यामध्ये सकर्मक कर्तरी, अकर्मक कर्तरी, त्यानंतर भावे प्रयोग, कर्मभाव संकर. हे आवाका खूप मोठा आहे, खूप वास्ट टॉपिक आहे. इंग्रजीमध्ये फक्त 2च प्रयोग आहेत मित्रांनो. एक आहे कर्तरी प्रयोग आणि दुसरा आहे मित्रांनो कर्मणी प्रयोग. बस. आणि त्याचे फक्त बदल आहेत, हे तुम्ही शिकायचे ते. ठीक आहे, टेन्सेस नुसारचे बदल. बर, आपण टेन्स मध्ये 12 काळ शिकतो मित्रांनो. 12 काळांचा पॅसिव्हाइज होत नाही, फक्त 8 काळांचा पॅसिव्हाइज होतो, 4 काळांचा पॅसिव्हाइज होत नाही. ते आपण डिटेलमध्ये शिकणार. अविभाज्य भाग आहे प्रत्येक परीक्षेचा. तलाठीपासून ते युपीएससी पर्यंत, कलेक्टर होण्यापर्यंत तुम्हाला पॅसिव्हाइज हे 2 ते 4 मार्काला प्रश्न विचारतच विचारतं.
पुढे असंच आहे, इनडायरेक्ट स्पीच पण ते 2 ते 3 मार्काला, कधी इनडायरेक्ट स्पीच 3 मार्काला विचारलं असतं, 2 मार्काला पॅसेज विचारतात. परत आहेत प्रमुख रचनेपैकी डिग्री, पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री. यावरती तुम्हाला कमीत कमी 2 मार्काला प्रश्न प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये असतातच. सोपा प्रश्न आहे, पटकन कमी वेळेमध्ये जास्त मार्क देऊन देणारा प्रश्न आहे, तो आहे ऍड क्वेश्चन टॅग, प्रश्न. ओके, आय एम टायर्ड, एमंट आय होत नाही, आरंट आय, स्पेशल केसेस आहेत. मग असे ते क्वेश्चन टॅग आहेत, कधी करायचे, कसे करायचे, त्याचा शॉर्ट फॉर्म काय वापरायचा, त्याचे काही स्पेशल 5-6 केसेस आहेत, त्याच्यामध्ये कशा प्रकारे वाक्यानुसार मूडनुसार बदललं जातं ते आपण पाहूया. पुढचा टॉपिक आहे मॉडल एक्झलरीज, कॅन, कुड, मे, माइट, शाल, शुड, विल, वुड. फॉर्मल आणि इनफॉर्मल इंग्रजी हे व्यक्त करण्यासाठी, जसं मराठीमध्ये आरेतुरेची भाषा आहे आणि आवाजाबाची भाषा आहे, इंग्रजीमध्ये कॅन हा आरेतुरेसाठी वापरला जातो, इनफॉर्मल साठी, आणि मे आणि उड आणि कुड हे फॉर्मल इंग्रजी एक्सप्रेस करण्यासाठी वापरलं जातं. त्याचा आपण अभ्यास मॉडल एक्झलरीज मध्ये करणार. पुढे इंग्रजी भाषेचं स्पेशल फीचर, आर्टिकल्स ए अँड दी, 3च आर्टिकल आहेत, पण नियम 30 ते 35 आहेत मित्रांनो. मी सोप्यात सोप्या पद्धतीने तुम्हाला शिकवेन, खूप सोपं जाईल. 2 मार्काला कधी कधी आर्टिकल विचारलेले असतात, कधी 1 ते 2 मार्काला प्रश्न असतो. राज्यसेवेचाही जर विचार केला तर 3 मार्काला इनडायरेक्ट स्पीच असतो, 2 मार्काला पॅसेज असतो, आणि प्रत्येक 1 ते 2 मार्काला तुम्हाला क्वेश्चन असतात. डू ऍज डिरेक्टेड ह्याच्यामध्ये कधी कधी तुम्हाला कंजंक्शन वापरा, नॉट ओनली बट ऑल्सो आहे, इदर ऑर, निदर नॉर आहे, ऍज वेल एज आहे, हे वापरा आहे. त्यानंतर तुम्हाला हार्डली हॅड, हार्डली वेन, नो सुनर दॅन हे वापरायचे तुम्हाला, ऍज सून ॲज ची रचना असेल, किंवा रिमूव्ह टू वापरा आणि यूज सो दॅट वापरा. असे वेगवेगळ्या टाईपचे तुम्हाला क्वेश्चन्स डू ऍज डिरेक्टेड मध्ये तुम्हाला दिलेले असतात. तर हे तुम्हाला प्रमुख 10 घटक आहेत. एकूण तुम्हाला जवळपास म्हणजे ओकॅप पेक्षा थोडे जास्त मार्क तुम्हाला कशाला असतात, ग्रामर आणि सेंटेन्स स्ट्रक्चरला तुम्हाला मार्क असतात. आणि सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे 11वा, तो आहे क्लॉजेस आणि सेंटेन्सेस. इथे मूडनुसार वाक्यांचे प्रकार, होकारार्थी, नकारार्थी, प्रश्नार्थक, नकारार्थी, आज्ञार्थी, उद्गारार्थी हे पाहिले आपण, ठीक आहे. पण क्लॉजेस नुसार वाक्यांचे प्रकार 3 आणि मॉडर्न इंग्लिश मध्ये 4, सिंपल सेंटेन्स, कॉम्प्लेक्स सेंटेन्स, कंपाऊंड सेंटेन्स आणि कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स असे हे प्रकार पडतात. आणि क्लॉजेसचे प्रकार त्यांच्यानुसार 2 पडतात मित्रांनो, एक आहे सबऑर्डिनेट क्लॉज आणि एक आहे मेन क्लॉज. मेन क्लॉजचे उपप्रकार नाहीये ज्याला स्वतःचा पूर्ण अर्थ असतो, पण सबऑर्डिनेट क्लॉजेसला परत 3 उपप्रकार पडतात, नाउन क्लॉज, ऍडजेक्टिव्ह क्लॉज आणि ऍडव्हर्ब क्लॉज. म्हणजे परत आपण पार्ट्स ऑफ स्पीच कडे गेलो बघा मित्रांनो. म्हणून पार्ट्स ऑफ स्पीच इज द बेस ऑफ एव्हरी लँग्वेज. चला, हे खूप सोप्यात सोप्या पद्धतीने आपण शिकणार आहेत या कोर्समध्ये मित्रांनो. आता जाऊया आपण कॉम्पोजिशन अँड कॉम्प्रिहेन्शन मध्ये. सी स्क्वेअर रायटिंग स्किल म्हणतो आपण त्याला. या रायटिंग स्किल मध्ये काय काय विचारलेलं असतं आयोगाने? सगळ्यात आधी तुम्हाला लिंग्विस्टिक अंडरस्टँडिंग, दोन्ही भाषेचं आकलन तुम्हाला जमलं पाहिजे, मराठी टू इंग्लिश, इंग्लिश टू मराठी. आपली प्रश्नपत्रिका पण पहा ना मित्रांनो, एमपीएससी अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवेचे जेवढे काही प्रश्न, राज्यसेवा असेल, ग्रुप बी असेल, ग्रुप सी असेल, सरळ सेवा असेल, सगळ्या प्रश्नपत्रिकेमध्ये मराठी आणि इंग्रजीमध्ये तुम्हाला प्रश्न असतात, बरोबर. पुढे पहा, कॉम्प्रिहेन्शन, रीड द पॅसेज, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. ठीक आहे. एस्से रायटिंग आहे तुम्हाला राज्यसेवेला. एस्से रायटिंगचं वेटेज जर पाहिलं तर 25 मार्काला आहे एस्से रायटिंग तुम्हाला. प्रेसी रायटिंग, समरी रायटिंग आहे, तुम्हाला समरी करायची त्याची 1/3 करायचं पॅसेज, ठीक आहे. सारांश लेखन आहे. आणि सगळ्यात शेवटी दोन्हीकडे आहे इंग्लिशचं ट्रान्सलेशन मराठीत, मराठी पॅरेग्राफचं ट्रान्सलेशन इंग्लिशमध्ये. असा हा तुम्हाला रायटिंग स्किल वरती पेपर आहे. चला बघूयात आता ओव्हरऑल जे मार्किंग आहे, वेटेज काय आहे ते बघूया आपण मित्रांनो. युपीएससी मध्ये तुम्हाला 300 मार्काला मुख्य परीक्षेसाठी पेपर असतो, हा क्वालिफाईंग पेपर असतो. विशिष्ट 70 ते 75 मार्क मिळाले तरच इतर पेपरला हात लावतात, इतर पेपर तपासले जातात. हा पेपर आधी तपासला जातो. यात कमी मार्क जर मिळाले तुम्हाला तर सगळे पेपर तुमच्या बाजूला ठेवले जातात, म्हणून तुम्हाला युपीएससी ला वेटेज तेवढा आहे. चला आता येऊया आपल्या स्टेट सर्व्हिसेस कडे. एमपीएससी मध्ये स्टेट सर्व्हिस कडे तुम्हाला 100 मार्काला पेपर आहे. त्याचे 2 गट केलेले आहेत. एक पहिला पेपर आहे डिस्क्रिप्टिव्ह, कन्व्हेन्शनल, पारंपरिक, तो आहे तुम्हाला 50 मार्काला आहे. आणि ऑब्जेक्टिव्ह जो पेपर आहे तो 50 मार्काला आहे. आता नवीन सिलेबस नुसार, नवीन पद्धतीनुसार तुम्हाला पीएसआय, एसटीआय, एएसओ हा जो पेपर आहे तो 30 प्रश्न आहेत. एक प्रश्न 2 गुणांना आहे, 2 मार्काला आहे, म्हणजे 60 मार्काला हा तुम्हाला
ग्रुप बी ला आहे. ग्रुप बी ला आहे. आणि ग्रुप सी ला एक्साइज PSI म्हणजे एक्साइज SI असेल, टॅक्स असिस्टंट असेल, क्लर्क असेल, इतर जेवढ्या काही परीक्षा आहेत त्यामध्ये तुम्हाला 40 प्रश्न 40 मार्काला, प्रति प्रश्न 1 गुणाला आहे तुम्हाला ग्रुप सी ला. आता बघूया बँकिंग मध्येच बघूया आपण. आपल्याला 30 आणि 40 मार्काला प्री आणि मेन नुसार तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह वाईज क्वेश्चन असतो. POSO प्रोबेशनरी ऑफिसर, त्यानंतर स्पेशालिस्ट ऑफिसर, याच्यामध्ये तुम्हाला प्रीला 40 मार्काला ऑब्जेक्टिव्हला आहे, प्रीला पण आहे मेनला पण आहे, आणि 25 मार्काचा एक डिस्क्रिप्टिव्ह तुम्हाला पेपर आहे, वर्णनात्मक पेपर असतो. ठीक आहे. आता RRB कडे जाऊया. RRB रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड इज द टॉप सेकंड ऑर्गनायझेशन इन द वर्ल्ड. जगातल्या दुसऱ्या क्रमांकाचं ऑर्गनायझेशन आहे. मॅक्सिमम फॅसिलिटीज आर गिव्हन टू द एम्प्लॉईज इन द रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड. तर RRB ला तुम्हाला मिनिमम म्हणजे पदानुसार क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4 यानुसार तुम्हाला, ठीक आहे, काय 50 ते 200 मार्कापर्यंत वेगवेगळ्या परीक्षेमध्ये तुम्हाला पेपर आहे. त्यानंतर SSB SSC म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशन असेल, 50 ते 200 मार्कापर्यंत वेगवेगळ्या परीक्षेला तुम्हाला पेपर आहे इंग्रजी भाषेचा. तर हा सगळा तुम्हाला इंग्लिश इज द प्लॅटफॉर्म ऑफ युअर करिअर ऑर युअर पोस्ट. बघूयात आता. आणि सरळ सेवेमध्ये वेगवेगळ्या जे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला खात्यांतर्गत असेल किंवा सरळ सेवा असेल, मिनिमम 25 मार्क ते 50 मार्कापर्यंत तुम्हाला वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये. चला, ब्ल्यू प्रिंट ऑफ इंग्लिश लँग्वेज. चला, इंग्रजी भाषेची ब्ल्यू प्रिंट तुमच्या समोर ठेवतोय मित्रांनो. बघा इथे काय. पार्ट्स ऑफ स्पीच तुम्हाला मिनिमम 0 ते 1 मार्क. 0 म्हणजे कधी प्रश्न विचारलेला नसतो, कधी 1 मार्काला प्रश्न असतो. नाउन नामाचे प्रकार, नाउन अँड काइंड्स 0 ते 1 मार्काला. नंबर आणि जेंडर 1 ते 2 मार्काला. म्हणजे जर विचार केला तर कमीत कमी 1 मार्क, जास्तीत जास्त 3 मार्काला नाम या सदरावरती तुम्हाला, या घटकावरती टॉपिक असतो तुम्हाला, या टॉपिक वरती तुम्हाला 3 मार्काला गुण असतात. प्रोनाउनला विशेष महत्व आहे. दरवेळेस नाम नाहीत वापरू शकत. प्रोनाउन अँड काइंड्स, सर्वनाम व त्यांचे प्रकार, यांना तुम्हाला 3 ते 5 मार्काला तुम्हाला प्रश्न विचारलेले असतात. त्याचं वेटेज आहे. ऍडजेक्टिव्ह विशेषण आणि त्याचे काइंड्स प्रकार, याला कधी प्रश्न नसतो, कधी 1 मार्काला तुम्हाला प्रश्न आयोग विचारतं. आजकाल 3 वर्षाच्या प्रश्नपत्रिका पाहिल्या तर त्याच्यामध्ये वारंवार तुम्हाला ऍडजेक्टिव्हचा प्रकार शोधा. मागच्या वर्षी राज्यसेवेला पहिलाच प्रश्न आहे, दोज रास्कल्स मस्ट बी पनिश्ड. डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह वरती प्रश्न आहे राज्यसेवेलाच, ओपनिंगच ह्याने केलेले आहे प्रश्नाची. चला पुढे बघूया आता. व्हर्ब अँड काइंड्स तुम्हाला 1 ते 2 मार्काला आहे. आणि व्हर्ब म्हणजेच त्याला काय असतो, टेन्स. कारण टेन्स, verb is the past and parcel of the tense, important part of the tense. There can be no tense without verb. म्हणजे verb म्हणजे टेन्स आहे, टेन्स म्हणजेच verb आहे. म्हणजे जर बघितलं विचार तर 4 मार्कापर्यंत तुम्हाला हे टॉपिक दोन्ही मिळून प्रश्न गुण देऊन जातात. पुढे आहे मूड्स. 1 मार्काला असतो, कधी प्रश्न विचारत नाहीत. सब्जेक्टिव्ह मूड, इंडिकेटिव्ह मूड आणि इम्पेरेटिव्ह मूड, याच्यावरती तुम्हाला आयोग प्रश्न नेहमी विचारतो. अविभाज्य भाग आहेत. डिरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, कधी जर हे 3 मार्काला विचारलं तर इनडायरेक्ट स्पीच 2 मार्काला विचारतात. जर पॅसिव्ह 2 मार्काला विचारलं तर इनडायरेक्ट स्पीच 3 मार्काला विचारलेलं असतं तुम्हाला. पुढे डू एज डायरेक्टेड मध्ये आत्ताच मी सांगितलं तुम्हाला, ऍज सुन ऍज वापरा, ते बदलून नो सुनार वापरा, ते बदलून हार्डली हॅड, स्केअर्सली हॅड वापरा. मागच्या वर्षी ग्रुप सी ला स्केअर्सलीचा प्रश्न टाकलेला आहे, हार्डलीचा पण टाकलेला आहे तुम्हाला, राज्यसेवेला पण असतो, ग्रुप बी ला पण, ग्रुप सी ला पण, सरळ सेवेमध्ये देखील तुम्हाला हा प्रश्न विचारलेला असतो. पुढे आहे कंजंक्शन्स वापरा, 0 ते 1 मार्काला आहे. पुढे रिमूव्ह टू आणि त्याच्याऐवजी काय वापरायचं, सो दॅट, तुम्हाला 0 ते 1 मार्काला आहे. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द सेंटेन्सेस तुम्हाला 0 ते 1 मार्काला. मग एक्सक्लेमेटरी वाक्य आहे, त्याचं अफर्मेटिव्ह बनवा, अफर्मेटिव्हचं एक्सक्लेमेटरी. परत काय, अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह बनवा, निगेटिव्हचं अफर्मेटिव्ह विदाउट चेंजिंग द मिनिंग. असे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस 0 ते 1 मार्काला आयोग विचारतं. 0 म्हणजे कधी प्रश्न विचारलेला नसतो, कधी विचारलेला असतो. मार्कांवरती अवलंबून आहे. 25-30 मार्काचा पेपर असेल, 60 मार्काचा पेपर असेल, प्रश्न संख्या 25-30 असेल तर कधी कधी 0 मार्काला असतं. ठीक आहे. आणि राज्यसेवेचा जर विचार केला आपण, 50 मार्क आहे, जास्त आहे, व्याकरणाला वाव आहे, प्रश्न विचारण्याच्या संख्येला पण वाव आहे, टॉपिकला पण जास्त तिथे वाव आहे. पुढे बघूया आपण. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस पाहिलं. क्वेश्चन टॅग तुम्हाला 0 ते 1, कधी कधी 2 मार्काला देखील आयोगाने प्रश्न विचारलेला असतो.
मॉडल ऍक्झलरीज 1 ते मिनिमम 1 ते जास्तीत जास्त 2 मार्काला तुम्हाला कॅन, कुड, मे, माइट, शॅल, शुड वरती आयोग प्रश्न विचारतो. कधी कधी तुम्हाला यूज एबल टू, कॅन ड्रॉप करा, नाउ आय कांट वॉक, आय एम अनएबल टू वॉक, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारलेले असतात. पुढे पंक्च्युएशन मार्क्स, विरामचिन्हे. बघा मराठीत विरामचिन्ह नव्हते, इंग्रजी भाषेतून मराठीत आले, ते विरामचिन्ह तुम्हाला 0 ते 1 मार्काला असतं. क्लॉजेस आणि सेंटेन्सेस तुम्हाला मिनिमम 1, 2 किंवा 3 मार्काला असतं. क्लॉजेस नुसार वाक्यांचे जे पडलेले प्रकार आहेत ते तुम्हाला 1 ते 2 मार्काला असतं. सिंपल, कॉम्प्लेक्स, कंपाऊंड, कंपाऊंड कॉम्प्लेक्स हे पण आहे, कॉम्प्लेक्स कंपाऊंड हे पण आहे. इफचा टेबल मित्रांनो राज्यसेवेला 3 गुण देऊन जातो. मित्रमंडळ, तुम्हाला डिरेक्ट इनडायरेक्ट स्पीच शिकायचं असेल तर कम्प्लीट 4 ते 6 लेक्चर लागणार आहेत. 6 तास घड्याळी लागणार आहेत तुम्हाला शिकण्यासाठी. एवढा वास्ट टॉपिक आहे तो. तसंच क्लॉजेस, सेंटेन्सेस. पण मित्रांनो, इफचा टेबल मी फक्त तुम्हाला 20 ते 25 मिनिटांमध्ये शिकवणार. तुमचे राज्यसेवेचे 3 मार्क घट्ट करून देणार मी तुम्हाला. आणि ग्रुप बी, ग्रुप सी ला तुम्हाला 1 मार्काला तरी हमखास प्रश्न असतोच असतो इफचा कंडिशनल टेबल. प्रोबॅबल कंडिशन, इम्प्रोबॅबल कंडिशन आणि इम्पॉसिबल कंडिशन. आणि पहिली 0 कंडिशन असते सायंटिफिक स्टेटमेंट. ह्याच्यामध्ये काळांचा संबंध असतो, ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहेत मित्रांनो. परत त्याचाच एक दुसरा प्रतिप्रश्न असतो, तो असतो अनलेस काढा आणि इफ नॉट वापरा, किंवा इफ नॉटचा बदल अनलेस करा. तो पण तुम्हाला कधी प्रश्न नसतो विचारलेला, कधी 1 मार्काला प्रश्न असतो. म्हणजे 3 ते 4 मार्क तुम्हाला इफ अनलेस वरती मिळून जातात. सब्जेक्ट वर्ब ऍग्रीमेंट, वाक्यामध्ये कर्त्यानुसार क्रियापद वापरलेलं असतं, याचा संबंध, याची पार्श्वभूमी तुम्हाला नाउन, नंबर त्याचं, ठीक आहे, आणि प्रोनाउन आणि त्याचं काइंड. तोच प्रश्न तुम्हाला स्पॉटिंग द एरर्स, एक वाक्य देतात, त्याचे 4 भाग तयार करतात. आयडेंटिफाय द इनकरेक्ट पार्ट ऑफ द गिव्हन सेंटेन्स, याच्यावरती तुम्हाला आयोग विशेषतः बँकिंग सेक्टरमध्ये खूप सारे प्रश्न याच्यावरती असतात. स्पेशली 10 प्रश्न तुम्हाला स्पॉटिंग एरर वरती विचारलेले असतात. आता जाऊया ओकॅब कडे. वन वर्ड सबस्टिट्यूशन 1 ते 2 मार्काला आहे. सिनोनिम कधी 1 मार्काला आहे, कधी 2 मार्काला आहे. अँटोनिम कधी कधी 1 मार्काला, कधी कधी 2 मार्काला आहे. पण सगळ्यात जास्त वेटेज असणारा टॉपिक जो आहे मित्र कंपनी, तो आहे इडियम आणि फ्रेजेस. 2 ते 4 किंवा 5 मार्काला पण इडियम फ्रेजेस विचारलेले असतात. फॉर्मेशन ऑफ वर्ड्स 1 ते 2 मार्काला आहे. स्पेलिंग तुम्हाला कधी विचारतात, कधी नाहीत विचारत. 1 मार्काला तुम्हाला स्पेलिंग वरती प्रश्न असतो. रीड द पॅसेज, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स, तुम्हाला 5 प्रश्न असतात. 1 मार्काला 1 असतो. आणि हे प्रत्येक प्रश्न गुणिले 2 मार्क करा तुम्हाला ग्रुप बी ला. आणि तलाठी काही विशेष परीक्षेमध्ये 1 प्रश्न 2 मार्काला असतो. मॅक्सिमम प्रश्न हे एक प्रश्न 1 गुणाला असतो, 1 मार्काला असतो. ओके. मग ग्रुप बी चा विचार केला आपण, PSIS ISO, तर 5 गुणिले 2 म्हणजे 10 मार्काला असतात. म्हणजे गुणिले 2 करा सगळीकडे इथे. सफिक्स, प्रिफिक्स, पूर्वी येणारा, नंतर येणारा प्रत्येक कधी प्रश्न आहे, कधी नाहीये, कधी 1 मार्काला असतो. आणि स्पॉटिंग एरर हे तुम्हाला 0 किंवा 1 मार्काला हा प्रश्न असतो. तर आयोगाची रणनीती आहे. आणि मित्रांनो, शॉर्टकट विसरून जा बरं. आता आतापर्यंत ठीक होतं. मागच्याच प्रीच्या एक्झाम मध्ये आत्ताच्या झालेल्या, त्याच्यामध्ये आयोगाने गुगली टाकले, असे गुगली टाकलेले. मागच्या वर्षीचा राज्यसेवेचा प्रश्न जर काढला तर त्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 70 आणि 89 2 प्रश्न हे डेफिनेशन वर विचारले. एक टेन्सची डेफिनेशन विचारली आणि एक ऍडव्हर्बची डेफिनेशन विचारलेली. म्हणून यांच्या डेफिनेशन पासून ते स्पेशल केसेस पर्यंत सर्व घटकाचा समतोल सखोल अभ्यास झाला तरच तुम्हाला भाषा विषयामध्ये चांगले मार्क मिळणार आणि तुम्ही रँक काढणार. ठीक आहे. दिस इज अ ब्ल्यू प्रिंट. चला मस्तपैकी स्क्रीनशॉट घ्या आणि कामाला लागा. चला बघूया आता कसा अभ्यास कुठं करायचा आणि काय काय विचारलेलं असतं. फक्त ब्रेक म्हणल्या तोडणे किंवा फोडणे, पण त्या ब्रेक सोबत एक प्रिपोजिशन जर आलं का तर ते फ्रेज होते. आता आयोग काय करायला सेपरेट कधी कधी प्रिपोजिशन वरती, आता मी दिला नाही मुद्दाम, कधी कधी प्रिपोजिशन वरती डिरेक्ट प्रश्न विचारतात. पण मॅक्सिमम वेळेस तुम्हाला व्हर्ब फ्रेज, प्रिपोजिशनल फ्रेज, व्हर्ब फ्रेज याच्यावरती तुम्हाला आयोग प्रश्न विचारतात. चला बघूयात आता अर्थ कसे बदलतात. ब्रेक इन काय घेतलं आपण, इन घेतला, अर्थ काय झालं, ब्रेक इन म्हणजे टू ट्रेन, टू डिसिप्लिन, प्रशिक्षण देणे, पाळीव बनवणे, याचा अर्थ झाला. प्रशिक्षण देणे किंवा पाळीव बनवणे असा अर्थ प्राप्त झाला इथे बघा. ब्रेक इन. आता ब्रेक इन टू म्हणजे आत फोडणे असं नाही, घरफोडी करणे, घुसखोरी करणे, खूपदा विचारलेला आहे प्रश्न. ब्रेक इन टू
रात्री चोराने, द थीव्स ब्रोक इनटू द हाऊस अँड लुटेड द हाऊस ऑर लुटेड द ज्वेलर शॉप. ब्रेक आउट नेहमी वापरला गेलाय, 2 वर्षात तर जास्त. आउटब्रेक पण म्हणतात कधी कधी. पॅन्डेमिक चालू आहे ना आता. हे पहा, टू ऍब्स्कॉन्ड पहिला अर्थ आहे. ऍब्स्कॉन्डचा पण अर्थ विचारलेला आहे, फरार होणे. फरार होणे, पळून जाणे, तुरुंगातून, कैदेतून वगैरे वगैरे, जेलमधून. दुसरा अर्थ आहे फ्री फ्रॉम जेल ऑर प्रिझन. दुसरा अर्थ आहे टू बस्ट फोर्थ डिसीजेस. जसं आता कोविड आलं, ह्याच्या आधी स्वाईन फ्लू होता, वेगवेगळ्या आजार जे येतात ते काय होतात तर त्याचा आउटब्रेक होतो. मग आता करंट नॉलेज आहे, बर्निंग आहे इश्यू, मग ह्याच्याशी रिलेटेड शक्यता जास्त आहे आयोगाने प्रश्न विचारण्याची, म्हणून हे पाठ करून ठेवायचे. ब्रेक अवे, टू इस्केप ऑर टू फ्री वन सेल्फ, एखाद्या ठिकाणातून पळून जाणे. मग आयोग काय करतं, प्रश्न टाकता, द एलिफंट डॅश 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 फ्रॉम द सर्कस केव अँड एंटर इन टू द सिटी. हत्तीने डॅश डॅश केलं, काय केलं, मग ब्रेक इन टू ब्रेक अवे, ब्रेक अवे. तर ब्रेक इन टू नाही ना, त्याला तुरुंगात कैदेत नाही टाकलेलं, तो कशामध्ये, सर्कशीच्या पिंजऱ्यामध्ये आहे, किंवा सर्कशीमध्ये एका झाडाला बांधून ठेवला, किंवा एखाद्या साखळीने बांधलाय, मग ती साखळी तोडली आणि तो निष्ठून निघून गेलेला आहे. फक्त जे कैदी आहेत त्यांच्यासाठी ऍब्स्कॉन्ड, फ्री फ्रॉम जेल ऑर प्रिझन, हे वापरायचंय ब्रेकआउट. आता ब्रेकडाऊन, सॉरी आय कुडंट कम yesterday टू द युअर पार्टी विच यू अरेंज बिकॉज माय कार ब्रोक डाऊन, माझी कार ब्रोक डाऊन झाली. म्हणजेच काय झाली, नॉट इन वर्किंग ऑर्डर, किंवा याला काय म्हणूया आपण, फेल, गाडी फेल झाली म्हणतो ना, एसटी बस वगैरे वगैरे. ब्रेकअप, टू गेट डिवोर्स, डिस्पर्स, विभक्तोने. मध्ये एक सिरियल होती ना, तुझा माझा ब्रेकअप, सिरियल पण काय विचित्र असतात टायटल, बघा ते आहे. आणि ब्रेक ऑफ म्हणजे टू एंड ऑर टू डिस्कंटिन्यू, एखाद्याशी भागीदारी, पार्टनरशिप असेल तर ती ब्रेक ऑफ करायची. बघा एकच शब्द आहे ब्रेक, पण त्याच्यापासून 7-7, 8-8, 9-9 फ्रेजेस तयार होतात. तर ह्या व्हर फ्रेजेस आहेत. पाल्यांसुरी पुस्तकातून आपण अभ्यास करूया. इतर पण काही पुस्तक आहेत त्याच्यातली पण मदत घेऊया आपण. नीतू सिंग असेल किंवा आर्यनचं आहे, बक्षी सरांचं पुस्तक आहे, त्याच्याद्वारे आपण ह्या फ्रेजेसचा सखोल अभ्यास करणार आणि आपल्याला इडियम फ्रेजेस मध्ये चांगले मार्क मिळणार. चला, स्पेलिंग असतं मित्रांनो, कर्नल मध्ये आर येत नाही, कोलोनेल COLONEL, लेफ्टनंट मध्ये एफ येत नाही, LIEU CENAN ची, रेस्टॉरंट, अकोमोडेशन, क्यू, कमिटी, ब्युरो, हे असे नेहमी वारंवार विचारले जाणारे प्रश्न आहेत. बघा कर्नल म्हणजे आर्मी, नेव्ही, एअरफोर्सचा, पण हा कर्नल बघा, हा कर्नल म्हणजे काय माहिती का, इडिबल पार्ट ऑफ द फ्रूट, ज्याला आपण काय म्हणतो, फळाचा गर, बरोबर आहे. डाळिंब घ्या, डाळिंबाची साल आपण टाकून फेकून देतो. नारळ घ्या ना, सिंपल, नारळ फोडला, वरती कवच आहे, कवठी आहे, आणि आतमध्ये इडिबल पार्ट आहे, ज्याला आपण नारळ म्हणतो किंवा खोबरं म्हणतो, आणि आत पिण्याचं पाणी आहे, कोकोनट वॉटर, तर गर आहे. लेफ्टनंट, ठीक आहे. बुके, बरेच जण बकेट करून टाकतात ह्याला. क्यूचं स्पेलिंग 2 वेळेस UEU आहे, QUEUE. अकोमोडेशन खूपदा विचारलेला आहे प्रश्न हा. सुपरिटेंडंट, बघा ना मित्रांनो, शब्द फोडा ना, स्पेलिंग तयार करता येतं. सुपरचं स्पेलिंग येतं SUPR, सुपर. इन टेन डंट, हे बघा सुपर, सुपर, इन, टेन आणि डंट. पण कर्नल सारखे शब्द लक्षातच ठेवावे लागणार, कर्नल आणि कर्नल, ठीक आहे. कमिटी खूपदा विचारलेलं आहे, कमिटी COMMITTEE, ठीक आहे. वॅक्सिनेशन, आता वॅक्सिनेशन आहे, सुरू प्रोग्राम आहे, किती आपल्याला मस्तपैकी दिलेले आहेत वॅक्सिनेशन, खूप सारे, तुम्ही पण घेतलेले आहेत, मी पण घेतलेलं आहे. पण कधी कधी ह्याच्यामध्ये डिसिव्ह पण होतं, वॅक्सिनेशन मध्ये डिसिव्हिंग होतं, फसवलं जातं, चीट केलं जातं. अचिव्ह, डिसिव्ह, बिलीव्ह, हे IEVE वाले जे शब्द आहेत, जिथे आपण फसतो, लक्षात ठेवा मित्रांनो. विद्यार्थी, हे पहा, MPSCचं एक वाक्य आहे, काय माहिती का, दिसतं तसं नसतं म्हणून विद्यार्थी फसताना आयोग विचारतं, लक्षातच ठेवायचं. असे प्रश्न तुम्हाला विचारलेले असतात. बघूया कसे विचारलेले असतात प्रश्न. एक प्रश्नाचं स्वरूप घेऊया आपण. कधीच आहे बघा बरं, टॅक्स असिस्टंट 2017चा एक प्रश्न विचारलेला आहे, बघूया काय. अ वर्ड विच इज स्पेल्ड इन 4 डिफरंट वेज, आउट ऑफ विच ओनली वन इज करेक्ट. आउट ऑफ विच ओनली वन इज करेक्ट, फाइंड द करेक्टली स्पेल्ड वर्ड्स. कमिटी, 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 बघा बरं स्पेलिंग येतं COMMITT. आला की नाही प्रश्न. आपण जे क्लासमध्ये घेतो, जे तुम्हाला शिकवलं जातं, ते ऍज इट इज परीक्षेमध्ये प्रश्न असतात. COMMITTEE. क्लिअर. चला पुढे बघूया आणखीन कसे विचारलेले आहेत प्रश्न. बघा मित्रांनो, आत्ताचा लेटेस्ट प्रश्न घेतलाय मी आता तुमच्यासाठी हा.
हा प्रश्न बघा मित्रांनो, कधीच आहे बघा बरं. एमपीएससी काय म्हणतोय तो, एमपीएससी सॉरी, हे पा एमपीएससी ग्रुप सी 2019चा, ग्रुप बी 2017चा प्रश्न आहे बघा काय. आय नोट इन माय डॅश 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 डायरी डेअरी. थोडस स्पेलिंग मध्ये फरक आहे, अर्थच बदलून जातो. एक डायरी म्हणजे रोज निशी, ज्याच्यामध्ये आपण दररोज दैनंदिनी लिहितो, आणि दुसरी डायरी म्हणजे दुधाची डेअरी, डेअरी दूध संघ. मग बघा इथे काय आलं पाहिजे, आय नोट इन माय डायरी, DIARY, सिस पेन्सिल घ्यायची आणि ती लिहून काढायची. तर ठीक आहे, आय नोट इन माय डायरी वेन एव्हर आय टेक एक्स्ट्रा मिल्क फ्रॉम द डेअरी, DAIRY. सापडले, लिहून काढले, आता कन्फ्युजन नाही होणार. इथे बघा डेअरी डेअरी दोन्ही ठिकाणी डेअरी नाही येत. हे पा डायरी आणि डेअरी, हा हे पा डायरी पहिल्या याच्यात आणि डेअरी दुसऱ्या याच्यामध्ये. उत्तर पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे, बाकी हे सगळे चूक आहेत. हे बघा डेअरी डेअरी दोन्ही ठिकाणी, हे डेअरी निघलं तर काही पण स्पेलिंग दिले चूक आहे. बघा प्रश्न आपण जे घेतो ते घेतो, ते आलेच पाहिजेत. जे घेतो आपण क्लासमध्ये ते विचारलेच पाहिजेत आयोगाने. विच वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स इज स्पेल्ड करेक्टली. पुढील पैकी कुठला शब्द, मिसलेनियस एक्सरसाइज करतो ना आपण, मग बघा MISCELLANEOUS. हे पा उत्तर पर्याय क्रमांक आपलं बरोबर आहे मित्रांनो, 3 हे उत्तर बरोबर आहे. बाकीचे कन्फ्यूज करण्यासाठी दिलेले. इथं बघा ना काय दिलेलं आहे, हे पा वेगळं. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये हे उत्तर पर्याय क्रमांक बरोबर आहे, MISCE. हे पा इथे हे काय दिले बघा, आणि इथं काय दिलंय हे, आणि हे तर काय चुकीचेच आहे. ठीक आहे, तर असे स्पेलिंग वरती तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे एक 400 ते 500 स्पेलिंग तुम्हाला लक्षात ठेवायचे, जे वारंवार वेगळे. जे स्पेलिंग सोपे ते आयोग विचारत नाही, पण कधी कधी करिअर सारखा प्रश्न विचारलेला आहे, CAREER चा. आयोग काय पण विचारतं, आपण तयार पाहिजे आपला अभ्यास. चला आता जाऊया वर्ड्स ऑफन कन्फ्युज्ड कले. टेल टेल टेल, डेल डेल डेल, सेल सेल सेल, डेट डेट डेट, स्पीक. ओके, हिअर 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 असे शब्द विचारले बघा ना. टेल म्हणजे कथा, स्टोरी. मग लगेचच त्याला दुसरा प्रतिशब्द आयोग विचारणार, कसं विचारणार बघा. आता बघा ह्याला टेल म्हणजे काय माहितीये का, STORY. आता ह्याला दुसरं लगेच विचारणार, STOREY. मग आता अर्थ काय झालं, हे टेल आणि ते टेल म्हणजे कथा, गोष्ट. आणि हे टेल म्हणजे काय, मजला, फ्लोर, पहिला मजला, दुसरा मजला. मग याच्यासाठी तिथं आलंय ना बघा ना, हे बघा फ्लोर. मग ह्याला समानार्थी शब्द कुठला आहे, मग असं बघा. आता टेल म्हणजे कथा, टेल म्हणजे शेपूट, टेल म्हणजे सांगणे. हे क्रियापद आहे, हे त्याचं नाव नाही. असंच आहे बघा, सेल 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 सेल, शेल, आणि हे काय सील. अर्थ काय बघा, सेल म्हणजे विक्री. आता दिवाळीसाठी सेल लागलाय ना, मोठ्या मोठ्या मॉलमध्ये 50% ऑफ आहे, 60% ऑफ आहे. या कोर्सवर पण आपण तुम्हाला ऑफ देणार आहे, शेवटी मी सांगेन काय आहे ते. सेल म्हणजे विक्री, सेल म्हणजे पुढे जाणे, वल्लवीने, नाव. सेलर नावाची पोस्ट आहे बघा, आहे की नाही, नेव्हीमध्ये नावाडी, नाविक. क्लाउड सेल फॉरवर्ड, ढग पुढे जातात पावसाळ्यामध्ये. ठीक आहे, आकाशामध्ये सेल पुढे. सेल म्हणजे विकणे, क्रियापद आहे, व्हर्ब आहे, वरच्या सारखं. सेल म्हणजे आपला हा सेल फोन, बॅटरी, सेल, विद्युत घट. शेल म्हणजे कवच, आता सांगितलं कवच, आणि आत असतं कर्नल, गर. आणि हे सील म्हणजे मोहर बंद करणे, मोहर बंद करणे, मोहर बंद करणे. हे असा हा शब्द आहे मित्रांनो. बघा आता फ्लोर म्हणजे मजला. ठीक आहे, फ्लावर म्हणजे माहितीये फुल, फ्लोर म्हणजे पीठ. फ्लोर मिल मध्ये काय असेल मित्र कंपनी सांगा बरं, ती काही असणार फ्लोर मिल, पिठाची चक्की, पिठाची गिरणी. आता बघा यालाच काय केलं, ING वापरलं. सेलिंग पुढे जाणे, सिलिंग छत, सिलिंग फॅन म्हणतो आपण त्याला. आणि सेलिंग म्हणजे काय, पुढे जाणे. सिलिंग म्हणजे मोहर बंद करणे, सील असतं त्याला. आता बघा राईट म्हणजे बरोबर, राईट म्हणजे हक्क. दोन अर्थ झाले, बरोबर आणि हक्क. हे राईट म्हणजे लिहिणे, आणि हे राईट म्हणजे माहिती का काय, कस्टम, रूढी किंवा परंपरा. आपण सण सणावळ साजऱ्या करतो ना, त्याच्यामध्ये खूप साऱ्या परंपरा असतात, रूढी असतात, राईट्स असतात. ठीक आहे, चला ह्याच्यावर आयोग कसा प्रश्न तयार करतं बघूया आपण. प्रश्न स्वरूप कसं आहे हे बघा. प्रश्न वाचा बरं प्रश्न, आता दिसतोय तुम्हाला प्रश्न. फिल इन द ब्लँक विथ द करेक्ट वर्ड चुझिंग फ्रॉम द गिवन ऑप्शन्स. टॅक्स असिस्टंट 2000, पेन बदलू द्या मला,
2017ला विचारलेला प्रश्न काय म्हणतो बघा. द डॅश डॅश ऑफ आवर हाऊस वॉज लिकिंग बिकॉज ऑफ हेवी रेन. काय मुसळधार पाऊस पडला, आमच्या घराचा छताचा भाग लीक होता. मग काय हो, सिलिंग आहे का? नाही ना. सिलिंग म्हणजे मोहर बंद करणे. सेलिंग आहे का? पुढे जाणे का? हे दोन्ही बाद झाले, बाद फेरीमध्ये गेले हे दोन्ही. ठीक आहे, हा हे बरोबर आहे बघा. हे सिलिंग, सिलिंग फॅन, सिलिंग म्हणजे छत, हे पण चूक आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे आयोग तुम्हाला प्रश्न विचारता. आणखीन एक प्रश्न बघूया, जानेवारी 2018 STI चा प्रश्न आहे. ठीक आहे, चूज द करेक्ट वर्ड टू फिल इन द ब्लँक इन द फॉलोइंग सेंटेन्स. काय आहे? बॅप्टिझम, वेडिंग्स आणि फनरल्स, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ. बॅप्टिझम म्हणजे ख्रिश्चन धर्मामध्ये चर्चमध्ये प्रवेश घेतल्यानंतर तीर्थ अंगावरती टाकलं जातं. आपल्या इथं गंगाजल किंवा गोमित्र कसं टाकलं जातं ना, गोमूत्र कसं टाकलं जातं, त्या प्रकारे बाप्टिझम. ठीक आहे, वेडिंग्स म्हणजे जिथं आपलं आपण पारतंत्र्यात जातो ते म्हणजे वेडिंग. ठीक आहे, विवाह. ठीक आहे, पारतंत्र्य नाही, आपण आनंदात असतो त्यावेळेस. फनरेल म्हणजे जे कोविड नंतर जे मृत्युमुखी पडले त्यांचा आपण फनरेलला गेलो, म्हणजेच काय तर अंत्ययात्रा, प्रेतयात्रा जी असते त्याला म्हणतो आपण, अंत्यविधी आपण म्हणतो त्याला. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ राईट. हक्क आहेत का? नाही ना. ठीक आहे, राईट म्हणजे लिहिणं आहे का? नाही ना. मग काय तो ते राईट म्हणजे रूढी किंवा परंपरा आहेत, हे पण येत नाही. उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे मित्रांनो. बघा, आयोग कसाही प्रश्न तयार करतं, आपलं नॉलेज कन्सेप्ट क्लिअर पाहिजे, चांगल्या पद्धतीने शिकवलं गेलं पाहिजे. चला आता ओकॅप कडे आपण जाऊयात. पुढे डिटेलमध्ये शिकणारच आहेत आपण. आता जाऊया सेंटेन्स पॅटर्न कडे. व्हॉट इज मीन बाय सेंटेन्स? कशाला म्हणे आपण वाक्य? काय? अ ग्रुप ऑफ वर्ड विच हॅज अ complete meaning and a proper sequence is called as a sentence. अर्थपूर्ण शब्दांचा समूह ज्याचे एक विशिष्ट उचित क्रम असतो त्यास आपण संबोधतो वाक्य. चला बनवूयात एक वाक्य. माझ्या डोक्यामध्ये आलं की आता मुलांना सुट्ट्यात बाबा, मग मुलं झाडाखाली क्रिकेट खेळतात, नाही मुलं झाडाखाली गोट्या खेळतायत, हे वाक्य आपल्याला बनवून दाखवायचंय. कसं बनवलं बघा बरं, 3 ह्याच्यामध्ये. मुले झाडाखाली गोट्या खेळत आहेत, हेच वाक्य हिंदीमध्ये कसं झालं? मुले बच्चे झाडाखाली पेड़ के नीचे गोट्या कंचे खेळत खेळ आहेत रहे आहे. आणि फुल स्टॉपच्या ऐवजी हिंदीमध्ये असं असतं. मग असंच केलं, मुले बच्चे बॉईज झाडाखाली पेड़ के नीचे अ ट्री अंडर गोट्या कंचे मार्बल्स खेळत प्लेइंग आर रहे है. हे वाक्य इंग्रजीमध्ये होणार नाही, हे वाक्य होणार आहे. तेच शब्द प्रॉपर सिक्वेन्स मध्ये अरेंज केले. बॉईज आर प्लेइंग मार्बल्स अंडर अ ट्री. मराठीमध्ये याला काय म्हणतो आपण? मी पांढरा पेन घेतो. मराठी हिंदीमध्ये याला काय म्हणतो आपण? कर्ता. बरोबर आहे, क्रिया करणारे एक किंवा अनेक शब्द. आता हे झाडाखाली आणि पेड़ के नीचे काय कर्म आहेत का? नाही ना. झाड खेळायला लागलेत का? नाही ना. मग काय करतायत? कुठे खेळतायत? झाडाखाली. हे झालं क्रिया विशेषण अव्यय. क्रिया विशेषण अव्यय. केव्हा, कधी, कुठे, कसे, का, किती दिवस, कितीदा हे प्रश्न विचारले असता आलेले सर्व शब्द क्रिया विशेषण अव्यय असतात. काय खेळतायत? गोट्या खेळतायत. हे झालं कर्म. कंचे क्या खेळ रे. अधिक हे झालं मुख्य क्रियापद. आणि उरलेले ते झाले सहाय्यकारी क्रियापद. सहाय्यकारी क्रियापद. मग मराठी वाक्यरचना, हिंदी वाक्यरचना येण्यासाठी आपल्याला काय आलं पाहिजे मित्रांनो? कर्ता म्हणून काय, क्रिया विशेषण अव्यय काय असतात, कर्म काय असतात, मुख्य क्रियापद काय आणि सहाय्यकारी क्रियापद काय आहे, हे आलेले शब्द कसे येतात, त्यांचं स्वरूप काय येतं, त्यांच्यात बदल काय होतात, विकार काय होतात, हे तुम्हाला शिकायचं. मग इंग्रजीमध्ये व्हॉट कॅन वर्क ऍज अ सब्जेक्ट आपल्याला काय काय शिकवावं लागेल? थोडंसं अॅनिमेशन मध्ये बघूया आपण मस्तपैकी. If you want to construct English sentences, if you want to read English sentences, write or comprehend English sentences, what can work as the subject, what can work as the verb, हे helping verb आहे, हे main verb आहे, and what can work as the object, what can work as the adverb or adverbial phrase, हे तुम्हाला डिटेल मध्ये शिकल्यानंतरच तुम्हाला इंग्रजी भाषेची वाक्यरचनेवरती प्रभुत्व मिळेल आणि ते वाक्य लिहिता येतील, बोलता येतील आणि समजतील देखील. चला जाऊयात पुढे आपण. चला मित्रांनो बघा आता, ओनली वन वर्ड मेक्स वन ड्युटी. वाक्यामध्ये कधी पण एकच शब्द एकच कार्य करत असतो. मग ते नाउन असेल, प्रोनाउन असेल, ऍडजेक्टिव्ह असेल, व्हर्ब असेल, ऍडव्हर्ब असेल किंवा प्रेपोजिशन कंजंक्शन. कसं बघूयात आता वाक्य. कॉफी इन्क्रीजेस पल्स. कॉफी काय करते? पल्स इन्क्रीज करते. ठीक आहे, मग आता बघूया त्याच्यामध्ये काय दिलंय.
सब्जेक्ट कोण आहे याच्यामध्ये? कॉफी हा सब्जेक्ट आहे. मी थांबा येल्लो पेन घेतो, येल्लो. किंवा रेड घेऊया का? रेड कसं दिसतं बघूया, रेड. हा रेड घेतो. हे बघ, हा झाला आपल्याला सब्जेक्ट, हे झालं वर्ब आणि हे झालं ऑब्जेक्ट. बरोबर आहे ना? करता एकच क्रियापद आहे, एकच शब्द आहे, एकच आहे. ह्याच्या आधी पण आर्टिकल नाही, ह्याच्या आधी पण मटेरियल नाउन, अब्स्ट्रॅक्ट नाउन असल्यामुळे ते वापरता येत नाही. एक एक शब्द वापरला, एकच कार्य, नाउन आहे, प्रोनाउन आहे, ऍडजेक्टिव्ह आहे, व्हर्ब आहे, ऍडव्हर्ब. पण जेव्हा वाक्यामध्ये एकापेक्षा जास्त शब्द येतात, 2 किंवा अधिक शब्द येतात, त्यावेळेस ते मित्रांनो फ्रेज तयार होतात. काय तयार होतात? फ्रेज. बघूया कशी तयार होते फ्रेज ती. बघा आता, 2 or more words when they come together they form the phrases. बघा आता वरचंच वाक्य आहे, द मॉर्निंग कॉफी इन्क्रीजेस द पल्स रेट. आता इथं करता वाढला, करता काय काय आला बघा बरं. हा एवढा सगळा करता झाला, ही फ्रेज झाली. ती कुठे आली हो? सब्जेक्टच्या ठिकाणी आली. याला म्हणायचं नाउन फ्रेज. किती शब्द आहेत? 1, 2 आणि 3 शब्द आहेत. क्रियापद तेच आहे. परत इकडं वाढलं बघा, इथे पण काय झालं? हे ऑब्जेक्टच्या ठिकाणी आलं, त्यामुळे ही पण काय झाली? नाउन फ्रेज. एकापेक्षा जास्त आले, हे त्याचं ऍडजेक्टिव्ह तयार झालं. हे त्याचं ऍडजेक्टिव्ह, हे ऍडजेक्टिव्ह, हे मूळचं नाम. पुढे बघूयात आता आपण. द कॉफी टेकन इन द मॉर्निंग इन्क्रीजेस द पल्स रेट. बघा मित्रांनो, इथे आता काय तयार झालेलं आहे हे पहा. हे एवढे सगळे शब्द आले, हे क्रियापद आहे, ही पण फ्रेज तयार झाली शेवटची पण. ठीक आहे, आता बघा, द कॉफी टेकन इन द मॉर्निंग. तुम्हाला वाटत असेल हे क्रियापद आहे, पण हे नॉन फायनाइट वर्ब आहे मित्रांनो. जे क्रियापद काळ दाखवत नाहीये, कर्त्यानुसार बदलत नाहीये, त्याला आपण नॉन फायनाइट वर्ब असे म्हणतो. हे आहे असं राहतं. मग हे काय करतं माहितीये का? टेकन इन द मॉर्निंग एवढं जर घेतलं ना आपण, तर हे कॉफी बद्दल माहिती सांगतं. हे स्वतः ऍडजेक्टिव्ह फ्रेज झाली, एवढीच बरं का, एवढी एवढी. आणि हे संबंध जर घेतलं आपण, हे एवढं सगळं असं संबंध घेतलं, तर ह्याची जागा कुठे आहे वाक्यामध्ये? सब्जेक्टच्या ठिकाणी. म्हणून याला म्हणायचं नाउन फ्रेज. काय म्हणायचं याला? नाउन फ्रेज. ही पण बघा, द पल्स रेट, ही पण नाउन फ्रेज आहे. ऑब्जेक्टच्या ठिकाणी आली, ही सब्जेक्टच्या ठिकाणी आली. तर एकापेक्षा जास्त शब्द जर एकत्र आले, तर ती फ्रेज तयार होते. अशा किती फ्रेजेस असतात? नाउन फ्रेज, ऍडजेक्टिव्ह फ्रेज, व्हर्ब फ्रेज, मगाशी पाहिलं ब्रेक इन, ब्रेक इन टू वगैरे वगैरे. ठीक आहे. प्रेपोजिशनल फ्रेज, ऍडव्हर्बियल फ्रेज, जिनेटिव्ह फ्रेज, अशा ह्या फ्रेजेस वेगवेगळ्या तयार होतात. तुम्ही म्हणाल सर क्लॉज का नाहीये? थांबा, क्लॉज कडे जाऊयात आपण. क्लॉजला काय असतं माहिती का? स्वतःचा पूर्ण अर्थ असतो किंवा नसतो. एक असतो मेन क्लॉज, एक असतो सबऑर्डिनेट क्लॉज. मेन क्लॉजला स्वतःचा पूर्ण अर्थ असतो, तो इतरांवरती अवलंबून असतो. पण सबऑर्डिनेट क्लॉजला स्वतःचा पूर्ण अर्थ थोडासाच असतो, अपूर्ण असतो. तो पूर्ण होण्यासाठी मेन क्लॉज किंवा एखाद्या शब्दावरती अवलंबून राहावं लागतं. पण मित्रांनो, मेन क्लॉज असेल किंवा सब ऑर्डिनेट क्लॉज असेल, त्याला स्वतःचा कर्ता, स्वतःचं कंजंक्शन आणि स्वतःचं एक कंपल्सरी फायनाइट वर्ब असतंच असतं. चला क्लॉज कडे जाऊया. तुमचा जो हे आहे डाऊट, तो डिफिकल्टी दूर करूया, कन्फ्युजन दूर करूया. क्लॉज, मोर वर्ड्स विथ फायनाइट वर्ब इज कॉल्ड एज अ क्लॉज. ह्याच्यामध्ये एक डिपेंडंट क्लॉज असतो, एक इंडिपेंडंट क्लॉज असतो, एक मेन क्लॉज असतो आणि एक सबऑर्डिनेट क्लॉज असतो. वरच्याच वाक्याचं आपण आता बदल करूयात. काय बदल करूयात बघा. द कॉफी विच इज टेकन इन द मॉर्निंग इन्क्रीजेस द पल्स रेट. आता बघा वाक्य कसं आहे. तुम्हाला आधी मी मेन क्लॉज हायलाइट करू का? हे बघा, हा झाला मेन क्लॉज, इथं असा इन्क्रीजेस द पल्स रेट. मग आता दुसऱ्या याने मी तुम्हाला अंडरलाईन, सॉरी पेन घ्यायचा आहे मला. दुसऱ्या याने मी तुम्हाला अंडरलाईन करून देतो. आता कुठलाही माहिती का मित्रांनो? हे बघा, त्याला आपण रेक्टँग्युलर करू, ओव्हल करूया त्याला. हे पहा, द कॉफी इन्क्रीजेस द पल्स रेट. कॉफी वाढवते आपली पल्स रेट. कधी वाढवते? कुठली कॉफी, कसली कॉफी वाढवते? विच इज टेकन आलं का? फायनाइट वर्ब, कंजंक्शन, हे क्रियापद आलं, सगळं भाग आला. मग हे याच्याबद्दल माहिती सांगतं, कॉफी बद्दल. मग ह्याचा प्रकार काय झाला माहिती का मित्रांनो? काय तयार झालं? हे ऍडजेक्टिव्ह क्लॉज तयार झाला मित्रांनो. हा कसला क्लॉज तयार झाला? ऍडजेक्टिव्ह क्लॉज तयार झाला. का? तर हे विच इज टेकन इन द मॉर्निंग हे त्या कॉफी बद्दल माहिती सांगतं. मग अशी कसं केलं होतं? हे बघा, कॉफी टेकन इन द मॉर्निंग. आता मात्र हे नॉन फायनाइट वर्ब, हे फायनाइट वर्ब कंजंक्शन झाकलं. आता हा पूर्णच्या पूर्ण
फ्रेज तयार झाली, क्लॉज नाही तयार होत. मग क्लॉज आणि फ्रेज मध्ये काय फरक आहे? फ्रेजला स्वतःचं फायनाइट वर्ब नसतं, इतर शब्द असतात, आणि क्लॉजला स्वतःचं कंजंक्शन, स्वतःचं फायनाइट वर्ब असतं. ग्रॅज्युअली, हळूहळू तुम्हाला लक्षात येईल. हे फक्त स्ट्रॅटेजी लेक्चर आहे, इंट्रोडक्टरी लेक्चर आहे, की आपण या पूर्ण कोर्समध्ये सोप्यात सोप्या पद्धतीने कसं इंग्रजी शिकणार आहे, आउट ऑफ बुक्स, बियॉन्ड द बुक्स, पुस्तकाच्या बाहेर जाऊन शिकणार आहे. चला पुढे बघूया. आता सेंटेन्सेस करायचे, स्वतंत्र वाक्य. चला, सेंटेन्सेस म्हणजे पूर्णपणे डिपेंडंट क्लॉजेस एकत्र आलेले असतात. इथे सब ऑर्डिनेटिंग कंजंक्शन असतं, एसबी कंजंक्शन म्हणतो आपण ह्याला, समुच्चय बोधक, आणि इथं असतं गौणत्व बोधक, आणि इथं असतं इंडिपेंडंट क्लॉजेसला कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन असतं. चला, वरचेच वाक्य आपण सगळ्या प्रकारात पाहतोय, हे पण करून दाखवतो तुम्हाला मित्रांनो. पहा तुमच्या स्क्रीनवरती, आपल्या ग्रीन बोर्डवरती, डिजिटल बोर्डवरती. वी टेक कॉफी इन द मॉर्निंग. आपण घेतो कॉफी सकाळ सकाळी. जिमला जाण्याआधी तर खूप चांगले असते. हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे मित्रांनो, बरोबर. इन द इन्क्रीज, इट इन्क्रीजेस द पल्स रेट. ते वाढवते पल्स रेट. याला पण स्वतःचा पूर्ण अर्थ आहे, याला पण स्वतःचा पूर्ण अर्थ आहे. हे वाक्य पण मेन क्लॉज आहे. अधिक हे पण वाक्य संपूर्ण संबंध वाक्य हे मेन क्लॉज आहे. दोन किंवा अधिक मेन क्लॉज एकत्र आले की ते कंपाऊंड सेंटेन्स तयार होतं. आणि एकच मेन क्लॉज, एकापेक्षा जास्त सबऑर्डिनेट क्लॉज एकत्र आले की ते कॉम्प्लेक्स सेंटेन्स तयार होतं. आणि ह्याच्या आधीचे वरचे सगळेच्या सगळे वाक्य सिंपल सेंटेन्स असतात, त्याच्यामध्ये क्लॉज एकच असतो. कुठला असतो माहिती का? मेन क्लॉज. एव्हरी मेन क्लॉज इज अ सिंपल सेंटेन्स. क्लिअर झालं? बघा, सुरुवात कुठं केली होती आपण? कॉफी इन्क्रीजेस, फक्त पल्स. त्याच्या पाठीमागे आणि पुढे आपण शब्द वाढवत गेलो, वाक्याचा आवाका, वाक्याचं व्याकरण वाढत गेलं. म्हणून लक्षात ठेवा, वाक्यामध्ये फक्त एकच शब्द जर असेल तर एकच कार्य करतं. एकापेक्षा जास्त शब्द आले की फ्रेज तयार होते, आणि एकापेक्षा जास्त शब्द येऊन त्याच्यात एक फायनाइट वर्ब आणि त्याला कंजंक्शन आलं की ते क्लॉज तयार होतात. एक असतो मेन क्लॉज आणि एक असतो सबऑर्डिनेट क्लॉज. मेन क्लॉजला स्वतःचा पूर्ण अर्थ असतो, दुसऱ्यावर अवलंबून नसतं, पण सबऑर्डिनेट क्लॉज दुसऱ्यावरती अवलंबून असतं. क्लिअर? पुढे जाऊया, सोपं करूया आणखीन इंग्रजी. हे थोडं अवघड वाटलं, हा शेवटचा मजला इंग्रजी भाषेचा मित्रांनो. सोपं करतो, डोंट वरी. एकदम सोप्यात सोपं बघूया. चला मित्रांनो, मराठीमध्ये वाक्याचे प्रमुख दोन भाग पडतात. एक असतं उद्देश आणि दुसरं असतं विधेय. असंच इंग्रजीमध्ये वाक्याचे प्रमुख दोन भाग आहेत. देर आर टू बेसिक एलिमेंट्स ऑफ द सेंटेन्सेस. द फर्स्ट इज कॉल्ड एज अ प्रेडिकेट अँड सेकंड इज कॉल्ड एज द फर्स्ट इज कॉल्ड एज अ सब्जेक्ट अँड सेकंड इज कॉल्ड एज अ प्रेडिकेट. बघूया, दोनच शब्द आहेत की नाही मित्रांनो. एक आहे बॉईज आणि दुसरा आहे प्ले. मुले खेळतात. मग ह्याचे दोन गट केले, कर्ता आणि हे क्रियापद. तिथून पुढे काय झालं ते मित्रांनो? विधेय झालं. बघूया आपण अॅनिमेशन मध्ये. पहिला जो आहे त्याला नाव दिलेलं आहे मित्रांनो कर्ता. काय आहे हे? कर्ता. कुठला आहे? हा बॉईज. आणि अधिक हे विधेय आहे मित्रांनो. काय आहे मित्रांनो? ते विधेय. प्रेडिकेट म्हणजे विधेय. जसं मराठीमध्ये उद्देश आणि विधेय आहे, तसेच इंग्रजीमध्ये इंग्रजीच्या वाक्याचे प्रमुख दोन भाग आहेत मित्रांनो. पहिला आहे बॉईज, कर्ता, ज्याला आपण सब्जेक्ट म्हणतो, उद्देश म्हणतो. दुसरं याचं काय नाव लगेच देतो तुम्हाला, थांबा. उद्देश आणि हे विधेय. ठीक आहे. विधेयामध्ये क्रियापद आणि क्रियापदा पुढचे सर्व शब्द येतात. थोडं वाक्य वाढूयात आपण. सम बॉईज प्ले आउटडोर गेम्स. काही आपल्यापैकी मुले त्यांना बाहेरचे खेळ, मैदानी खेळ खेळायला आवडतात. तेच खेळणं चांगलं आहे, त्याने आपला फिजिकल फिटनेस वाढतो, मेंटल पॉवर पण वाढते आपली. ठीक आहे. चला बघूया याच्यामध्ये काय काय दडलेलं आहे. आता बघा ना मित्रांनो, ही फ्रेज तयार झाली का? तर एकापेक्षा जास्त शब्द तयार झाले इथे. सम बॉईज, ठीक आहे, प्ले, खेळतात. काय खेळतात? आउटडोर गेम. मग ही पण फ्रेज तयार झाली. चला ह्याचं नॉलेज घ्यायचं, ह्याचं ग्रामर शोधायचं. चला, मिळालं का? हे पहा, याच्यामध्ये सब्जेक्ट वर्ड जो आहे मित्रांनो, तो सब्जेक्ट वर्ड आहे, मूळचा खरा सब्जेक्ट जो आहे तो आहे बॉईज. खेळणारे कोण? मुले. कसे, किती, काय, हे याच्याबद्दल माहिती सांगतात, त्याला क्वालिफायर, किंवा याला दुसऱ्या भाषेमध्ये आपण बोलतो ऍडजेक्टिव्ह. विशेषण आहेत जे या नामाबद्दल विशेष माहिती सांगतात. हा मूळचा कर्ता झाला. ठीक आहे. हे काय झालं मित्रांनो? क्रियापद झालं.
ठीक आहे, एकच आलंय क्रियापद, सहाय्यक क्रियापद नाही. आता इथं काय झालं, चला अॅनिमेशन मध्ये तुम्हाला हे देतो. अॅनिमेशन मध्ये बघा, चला ह्याच्यामध्ये ऑब्जेक्ट वर्ड कुठला झाला मित्रमंडळी, हा झाला ऑब्जेक्ट वर्ड आहे गेम्स. कसले गेम, कुठले गेम, आउटडोर गेम्स, हे पण झालं याच्यासारखंच क्वालिफायर. याला म्हणूया आपण ऍडजेक्टिव्ह. मग आता काय लक्षात आलं मित्रांनो, याला म्हणूया आपण उद्देश, याला म्हणूया उद्देश विस्तार. क्लिअर. हे पहा, हे कर्म, कर्म विस्तार, विधेय विस्तार. ठीक आहे, यालाच ऍडजेक्टिव्ह म्हणतात. थोडक्यात वाक्यातील कर्ता आणि कर्म म्हणजेच नाम असेल किंवा सर्वनाम असेल याच्याबद्दल माहिती सांगणारा एक किंवा अनेक शब्द याला आपण संबोधतो क्वालिफायर, म्हणजेच काय म्हणायचं ऍडजेक्टिव्ह. म्हणजे आपल्याला ऍडजेक्टिव्ह पण डिटेलमध्ये शिकावं लागणार आहे मित्रांनो. चला पुढे जाऊया. क्लिअर झालं हे. चला आता बघूया सेंटेन्स. हे दिसतंय का? ठीक आहे, मी इथे लिहितो. कलर्स थोडेफार बदल होतात. चला सेंटेन्स. मग वाक्यरचना करायची तर वाक्यरचनाचे प्रमुख भाग आपल्या लक्षात आले पाहिजे. व्हॉट कॅन वर्क ऍज द सब्जेक्ट, व्हॉट कॅन वर्क ऍज द व्हर्ब, व्हॉट कॅन वर्क ऍज द ऑब्जेक्ट, व्हॉट कॅन वर्क ऍज द ऍडव्हर्ब. In the sentence, first word is a noun. Noun can work as the subject, same noun can work as the object. Pronoun can work. दरवेळेस आपल्याला नाम नाही घेता येत. Instead of noun we use pronoun. So pronoun can work as the subject, pronoun can work as the object. आता त्याच्याऐवजी काय येतं माहिती का, व्हर्बल नाउन, ज्याला आपण म्हणतो जिरंड किंवा इन्फिनिटिव्ह. तिथे पण येतं आणि इथे पण येतं. कसं येतं बघूयात काही वाक्य. याच्यामध्ये व्हर्ब मध्ये काय काय भाग आहे. व्हर्ब मध्ये तुम्हाला मेन व्हर्ब आणि हेल्पिंग व्हर्ब आहे. आणि ऍडव्हर्ब स्वतंत्र शिकायची आवश्यकता नाही. तुम्हाला क्रियापद मध्येच मी तुम्हाला ऍडव्हर्ब क्लिअर करून देईन मित्रांनो. बिकॉज एनी वर्ड कॅन वर्क ऍज अन ऍडव्हर्ब. वाक्यामध्ये कुठलाही कसलाही शब्द हा ऍडव्हर्ब, ऍडव्हर्ब फ्रेज, ऍडव्हर्ब क्लॉजचं कार्य करतो. कसं करतो बघूया एक वाक्य. हे पहा, आय सेंट द पार्सल ऑन मंडे, ट्यूजडे, वेन्सडे, फ्रायडे. चला बघूया त्याच्यामध्ये. मला पेन बदलू द्यात मित्रांनो. काय काय वापरलं चला शोधा. वाक्याचा कर्ता कुठला आहे मित्रमंडळी, सापडला आय. तो काय हो आय, नाउन आहे का प्रोनाउन आहे? प्रोनाउन आहे, नाउन नाहीये. पण इथं समजा द बॉय, द गर्ल किंवा द क्लर्क किंवा द बुक सेलर ते जर असतं तर ते काय झालं असतं, नाउन झालं असतं. मग नाम वापरता येतं किंवा प्रोनाउन वापरता येतं कर्ता म्हणून. ठीक आहे. सेंट काय झालं, क्रियापद. क्रियापदाचा कुठला प्रकार आहे तो मेन व्हर्ब आहे. पण जर इथं हॅड सेंट घेतलं, समजा काय घेतलं, हॅड सेंट हे जर घेतलं मित्रमंडळी तर काय झालं होते, हॅड हे हेल्पिंग वर्ब झालं आणि सेंट हे मेन वर्ब झालं. ठीक आहे. आता काय पाठवलंय, द पार्सल, हे त्याचा ऍडजेक्टिव्ह आहे. आता हे द पार्सल हे काय झालं मित्रमंडळी, नाउन झालं. ठीक आहे. इथं हिम जर असतं तर प्रोनाउन झालं असतं. आणि कधी पाठवलंय हे प्रेपोजिशन आहे. आणि हे कधी पाठवलंय, मंडे. मंडे काय हो, नाउन आहे. बघा आता नाउन हा इथे ऍडव्हर्बचं कार्य करतो. ही नाउन फ्रेज ऍडव्हर्बियल फ्रेज आहे मित्रांनो, नामासहित आलेलं. क्लिअर. चला आता बघा, तुम्हाला जिरणचं एक वाक्य देऊ का. जिरण, जिरण कसं कार्य करतंय हे बघा. आय लाईक कुकिंग, आय लाईक रिडिंग, आय लाईक स्विमिंग. हे पहा, हे पण क्रियापद आहे, हे पण क्रियापद आहे. दोन क्रियापद एकत्र कधीच येत नाही. हे जे आहे ते ऑब्जेक्टच्या ठिकाणी आले. काय आवडतं, हे कर्म आहे मित्रमंडळी. मग हे कर्म कसलं आहे, हे जिरंड आहे. जिरंड क्रियापदाला आयएनजी प्रत्यय आला की हे असतं. मग कर्त्याच्या ठिकाणी पण येतं, कर्माच्या ठिकाणी पण येतं. ते हे जिरंड येतं, व्हर्बल नाउन येतं. हे आपण डिटेलमध्ये शिकणार आहे थोड्या वेळाने. आणखीन मी याची तुलना दे. तर आपल्याला डिटेलमध्ये नाउन, प्रोनाउन, व्हर्बल नाउन, कर्ता, ठीक आहे, त्यानंतर आहे कर्म. म्हणजे हे जे आहे हे काय आहे बाबांनो, हे आहे सब्जेक्ट. ठीक आहे. हे काय आहे, व्हर्ब. हे काय आहे, ऑब्जेक्ट. आणि हे काय, ऍडव्हर्ब. हा भाग आपल्याला डिटेलमध्ये या कोर्समध्ये शिकायचा आहे. चला इकडे गेलं का आता ऍरोज. चला जाऊ द्या, हरकत नाही. चला सोपं करायचं का इंग्रजी, एकदम सोपं करून देतो तुम्हाला. चला बेसिक सेंटेन्स पॅटर्न शिकूयात आता आपण मित्रांनो. एखाद्या गणिताच्या क्लासरूम मध्ये गेलो आपण की तिथे एक चार्ट असतो बघा. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. हे जसं आपण शिकतो तसं इंग्रजीचे काही प्रमुख वाक्यरचना आहेत. बघूया आपण प्रमुख वाक्यरचना कशा असतात त्या.
सगळ्यात पहिलं आहे, वाक्य लिहिण्यासाठी जास्त शब्दांची गरज नाही. द मॅजिक ऑफ वर्ब, द पॉवर ऑफ वर्ब इज दॅट अ सिंगल मेन वर्ब मेक्स अ कम्प्लीट सेंटेन्स. एक स्वतः मुख्य क्रियापद एक पूर्ण वाक्य तयार करू शकतं. कसं काय? हे बघा. मे आय कम इन सर? येस प्लीज कम इन. कम, सिट, स्पीक, ठीक आहे, सेंड, वेट, द कमांडर सेट टू द सोल्जर्स कम ऑन फायर. हे सगळेच्या सगळे फक्त मुख्य क्रियापद नसून पूर्ण अर्थ असलेले वाक्य आहेत मित्रांनो. आणि याला आपण इंग्रजीमध्ये इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असे म्हणतो, मराठीमध्ये याला आज्ञार्थी वाक्य असे म्हणतो. तर वाक्य पूर्ण करण्यासाठी खूप साऱ्या शब्दांची गरज नाहीये. कमीत कमी एक शब्दाने फुल स्टॉप ठेवला की आपलं वाक्य तयार झालं. बरोबर? चला पुढे जाऊयात. आता आपण वाढूयात वाक्य थोडंसं. हे बघा, व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट, स्पीक इंग्लिश. आता हे अकर्मक क्रियापद आहे, हे अकर्मक आहे, हे सकर्मक आहे, हे सकर्मक आहे, हे अकर्मक आहे, हे सकर्मक आहे. मग आता एक क्रियापद घेऊया आपण. काय घेऊया? सेंड वालं क्रियापद घेऊया आपण. हे पहा, सेंड हिम. ओके, एकच ऑब्जेक्ट घेऊया. हे बदलूया आपण. ऑब्जेक्ट काय करूया आपण? हे ऑब्जेक्ट बदलूया. ठीक आहे, तिथं काय करूया आपण? हे घेऊया, सेंड अ लेटर. चला एक पत्र पाठवा आत्ताच्या आता. कलेक्टरांना लिहा, आयोगाला लिहा, पटकन आमच्या परीक्षा घ्या बाबा, आम्हाला तात्काळ ठेवू नका. हे पहा, व्हर्ब आहे सेंड, ऑब्जेक्ट आहे लेटर. चला पुढे जाऊया. आता काय केलं आपण मित्रांनो? ऑब्जेक्ट दोन घेतले, एक प्रत्यक्ष कर्म, एक अप्रत्यक्ष कर्म. व्हॉटने प्रश्न विचारला असता प्रत्यक्ष कर्म मिळतं, हुमने प्रश्न विचारला असता अप्रत्यक्ष कर्म मिळतं. मग चला घेऊया आपण. हे बघा, सेंड हिम अ नोटीस. त्याला एक नोटीस पाठवा. हे पहा, काय करायची क्रिया? सेंड करायची. कोणाला पाठवायचे? त्याला, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. काय पाठवायची? एक नोटीस पाठवायची, सूचना पाठवायची. ठीक आहे, मग हे काय झालं? डिरेक्ट ऑब्जेक्ट झालं, हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट झालं. चला पुढे वाढूयात आता आपण. व्हर्ब प्लस ऍडव्हर्ब प्लस ऍडव्हर्ब. सेंड नाऊ बाय पोस्ट. हे पहा, आता तुम्हाला वाटेल इथे नाम आहे, पण नाम नाहीये. ते काय कार्य करतं माहितीये का? आता ह्याच्यामध्ये ऑब्जेक्ट नाही. ऑब्जेक्ट कधी मिळतं? व्हॉट आणि हुम, काय आणि कोणाला, हे प्रश्न विचारले असताच मराठी इंग्रजीमध्ये तुम्हाला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर्म मिळतं, डिरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडिरेक्ट ऑब्जेक्ट मिळतं. इथे बघा, सेंड पाठवा. कधी पाठवा? नाव, आत्ताच्या आत्ता. कशाने पाठवा? केव्हा, कधी, कुठे, कसे, का, किती वेळेस, कितीदा, कशासाठी. व्हेन, व्हेर, हाऊ, हाऊ फार, हाऊ लॉंग इत्यादी प्रश्न विचारले असता मिळालेले सर्वच्या सर्व शब्द हे ऍडव्हर्ब्स असतात. आणि व्हॉट आणि हुमने प्रश्न विचारला असता मिळालेले सर्वच्या सर्व शब्द हे फक्त आणि फक्त कर्मच असतात, ऑब्जेक्ट असतात. चला पुढे जाऊया. सर सब्जेक्टच नाही. चला सब्जेक्ट वाला आला आता. हे पहा, आता आपण फक्त विधेयाकडे होतो, आता आपण कर्त्याकडे गेलो, उद्देशाकडे. हे बघा, सब्जेक्ट प्लस व्हर्ब. सोपं वाक्य, आय सेंड. पण ही शीट असेल का? ही सेंड्स. साध्या वर्तमान काळामध्ये मुख्य क्रियापदाला ही शी इट गट असेल तर यस प्रत्यय जोडावा लागतो, बाकी सगळ्यांना गरज नाही. हे आपण नंतर हळूहळू शिकणार मित्रांनो. ह्या प्रमुख पहिल्या 5 झाल्या. आता वाढवूया वाक्य आणखीन, बघूया किती मोठं होऊ शकतं. द स्टँडर्ड स्ट्रक्चर ऑफ द सेंटेन्स इज सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट. बघूया आपण इथे. आय सेंड और सेंट. ईमेल करायचं मला, ईमेल. आय सेंट ॲन ईमेल. आता पत्राची जागा ईमेलने घेतले. मग सब्जेक्ट कोण आहे याच्यामध्ये? आय. मेन वर्ब कोण आहे याच्यामध्ये? सेंट. आणि ॲन ईमेल काय झालं? ऑब्जेक्ट झालं. कसलं आहे? डिरेक्ट का इनडायरेक्ट ऑब्जेक्ट? डिरेक्ट ऑब्जेक्ट आहे. म्हणा नाही तर आय सेंट हिम, मी त्याला पाठवलं. घेऊ शकता, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. दोन्ही एकत्र पाहिजे का? चला दोन्ही एकत्र करूया. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट. दोन्ही एकत्र केले आपण आणि वाक्य तयार झालं मित्रांनो अशा प्रकारे. हे पहा, काय तयार झालं? आय सेंट हिम ॲन ईमेल. मी त्याला आत्ताच एक ईमेल पाठवलं किंवा काल पाठवलं. ठीक आहे, हा पहा, सब्जेक्ट आहे आय,
मेन व्हर्ब कोण आहे याच्यामध्ये? सेंड. कोणाला पाठवलं? इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, त्याला पाठवलं. काय पाठवलं? अन ईमेल पाठवलं. झाले की नाही 2 ऑब्जेक्ट? ह्याचे 2 प्रकारे पॅसिव्हाइज करता येतात मित्रांनो. एक डायरेक्ट ऑब्जेक्ट सुरुवातीला घ्या, एक इनडायरेक्ट ऑब्जेक्ट घ्या. कसं होणार? अन ईमेल भूतकाळ असल्यामुळे वॉज सेंट टू हिम बाय मी. ही वॉज सेंट अन ईमेल बाय मी. 2 प्रकारे पॅसिव्हाइज करता येतात. फक्त ज्याला कर्म आहे, सकर्मक असलेलं जे क्रियापद आहे आणि ज्या वाक्यामध्ये कर्म आले त्याच फक्त तुम्हाला पॅसिव्हाइज करता येतं, कर्मणी प्रयोग. चला, आता दरवेळेस हे असेल असं नाहीये. मग काय असतं? सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऍडव्हर्ब प्लस ऍडव्हर्ब प्लस ऍडव्हर्ब. आता मी इथे थोडा पेनचा कलर बदलतो. हे पहा, आय वेंट टू औरंगाबाद ऑन लास्ट फ्रायडे बाय बस, बाय द शिवनेरी, बाय द शिवशाही किंवा इतर असेल काय. चला, आत्ताच मी तुम्हाला सांगितलं कसे प्रश्न विचारायचे तो तुम्हाला. हे बघा, सेंट, व्हॉट सेंट, काय पाठवलं? अन ईमेल. कोणाला पाठवलं? हिम, त्याला पाठवलं. हे डिरेक्ट ऑब्जेक्ट इनडायरेक्ट ऑब्जेक्ट मिळाले. पण इथे बघा, व्हॉट वेंट, काय गेलो होतो? उत्तर मिळत नाही मित्रांनो. हुम वेंट, कोणाला गेलो होतो? उत्तर मिळत नाही. हे अकर्मक क्रियापद आहे, हे सकर्मक क्रियापद आहे. ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे, इंट्रान्झिटिव्ह वर्ब, प्युअर इंट्रान्झिटिव्ह. मग सर उत्तर कसे येणार? हे बघा, कुठं गेलो होतो? उत्तर कसं येणार बघा बरं. व्हेअर प्रश्न विचारला, उत्तर काय आलं ह्याच्याबद्दल दिलं. एक पेक्षा जास्त शब्द आहे नाउन, कार्य करतं, ऍडव्हर्ब फ्रेजचं कार्य करताय. कवा गेलतो, कधी गेलतो, केव्हा गेलतो. हे पहा, वेंट, व्हेन. ठीक आहे. आणि कुठल्या माध्यमाने, कशाने गेलो होतो? हे पहा, हाऊ. हाऊने प्रश्न विचारला, हे पण याच्याबद्दल माहिती सांगतात. केव्हा, कधी, कुठे, कसे, का, किती वेळेस, कितीदा, कशासाठी, हे प्रश्न विचारले असता प्रत्येक भाषेमध्ये आलेले सर्वच्या सर्व शब्द हे ऍडव्हर्ब. एक असेल तर, 2 असतील तर ऍडव्हर्ब फ्रेज, 3 असतील, 4 असतील आणि त्याला स्वतःचं कंजंक्शन असेल, फायनाइट वर्ब असेल तर ऍडव्हर्ब क्लॉज. बघा तयार कसे झाले वाक्य. एक शब्द एक कार्य, 2 शब्द फ्रेज, 3 किंवा 4 शब्द फ्रेज, एक फायनाइट वर्ब आलं, एक कंजंक्शन आलं की क्लॉज. चला, वाक्य आणखीन मोठं करूया आपण. चला थांबा, आता मला हे थोडं क्लीन करू द्या मित्रमंडळी, कारण आता इथे गडबड होणार आहे, तुम्हाला दिसणारच नाही हे. ठीक आहे, मला एवढंच क्लिअर करावं लागेल. हे 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 ठीक आहे, ओके. आता दिसेल, खालचं वाक्य दिसेल तुम्हाला. चला पाहूयात. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस ऍडव्हर्ब. हे बघा, आय सेंट, सेंटच घेतो हा, सेंट द बुक yesterday किंवा बाय पोस्ट, काय पण घ्यायचं. करता कोण आहे? आय. मेन व्हर्ब कोण आहे? सेंड. पाठवलं, काय पाठवलं? द बुक. कोणाला पाठवलं नाही आलं, पण कधी पाठवलं? yesterday. मग हे ऍडव्हर्ब. सब्जेक्ट प्लस मेन व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट, डिरेक्ट असेल किंवा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असेल, आणि शेवटी काय आलेलं मित्रांनो? ऍडव्हर्ब. चला, आणखी खूप मोठं वाक्य करायचं का? चला करूया, खूप मोठी वाक्य रचना असलेलं वाक्य बघूया. सर एवढं मोठं वाक्य कसं असू शकतं? मी बनवून दाखवतो ना तुम्हाला. सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस ऍडव्हर्ब प्लस ऍडव्हर्ब प्लस ऍडव्हर्ब प्लस ऍडव्हर्ब, एक किंवा 2 किंवा अधिक ऍडव्हर्ब वाक्यात शेवटी येतात. कसं शक्य आहे सर? देतो ना बनवून तुम्हाला, थांबा सांगतो तुम्हाला. आय शॅल हॅव सेंट, I shall have sent my friend, dearest friend, a beautiful greeting card on his or her birthday. कधी? नेक्स्ट वीक. वेअर? टू मुंबई. बाय पोस्ट, बाय कुरिअर, बाय व्हॉट्सअप. बापरे बाप, खूपच मोठं वाक्य तयार झालं. हे बघा, सब्जेक्ट आहे आय, हेल्पिंग वर्ब आहे शाल, अनदर हेल्पिंग वर्ब आहे हॅव, मेन वर्ब आहे सेंड,
माय फ्रेंड, कोणाला? माझ्या मित्राला. अ ब्युटिफुल ग्रीटिंग कार्ड, एक सुंदर शुभेच्छा कार्ड. काय पाठवलं असेल? डिरेक्ट ऑब्जेक्ट. कधी पाठवलं असेल? ऑन हिज बर्थडे. फ्रेज झाली ऍडव्हर्बियल फ्रेज, ऍडव्हर्ब आहे ते. कधी आहे ते पाठवलेलं? नेक्स्ट वीक मध्ये. कुठं पाठवलेलं? मुंबईला. कशाने? बाय पोस्टने. ऍडव्हर्ब ऍडव्हर्ब ऍडव्हर्ब. मित्रांनो, जाता जाता एक प्रश्न विचारतो. व्हॉट काइंड ऑफ सेंटेन्स इज दिस? सिंपल, कॉम्प्लेक्स, कंपाऊंड का कंपाऊंड कॉम्प्लेक्स? फसू नका. शब्दसंख्या जास्त आहे म्हणून कॉम्प्लेक्स कंपाऊंड, कंपाऊंड कॉम्प्लेक्स कडे जाऊ नका. सिंपल सेंटेन्स आहे, सबंध वाक्य मेन क्लॉज आहे, याच्यामध्ये एकच फायनाइट वर्ब आहे. पाहे सेंट मेन हे नाहीये. ह्याच्यावरून काय लक्षात येतो? ह्या दोघांवरून. म्हणून याला काय म्हणायचंय? सिंपल सेंटेन्स. क्लिअर? पुढे हळूहळू लक्षात येईल तुम्हाला. चला आता एक पुढची वाक्यरचना बघूया. सब्जेक्ट प्लस इनकम्प्लीट वर्ब प्लस कॉम्प्लिमेंट. याला नाव काय दिलंय? अपूर्ण क्रियापद. ज्या क्रियापदाला स्वतःचा पूर्ण अर्थ नसतो, जेव्हा मुख्य क्रियापद गैरहजर असतं, सहाय्यकारी क्रियापद हे त्याचं कार्य करतं, त्यावेळेस त्याला अपूर्ण क्रियापद म्हणतात. पुढे येणारे हे सगळे कॉम्प्लिमेंट असतात, ज्याला नाव देतो आपण पूरक. कॉम्प्लिमेंट. सप्लिमेंट आहे. कस काय? हे बघा. आय एम अ टीचर. मी एक शिक्षक आहे. आता ही एम नावाची क्रिया ह्याच्यावर करत नाहीये मी, म्हणून हा झाला सब्जेक्ट, हे इनकम्प्लीट वर्ब आणि हे झालं कॉम्प्लिमेंट. हे दुसरं वाक्य देतो, ह्याच्या खालीच देतो. इट इज करेक्ट. सर, आम्हाला असं कधी शिकवलं नाही. खूप सोप्या पद्धतीने तुम्ही शिकवताय. येस, इट इज करेक्ट. सब्जेक्ट आहे इट, इनकम्प्लीट वर्ब आहे इज, आणि सी फॉर करेक्ट. कॉम्प्लिमेंट आहे ते. तर ह्या प्रमुख 11 वाक्यरचना इंग्रजी भाषेमध्ये आढळतात. छोट्यात छोटी वाक्यरचना फक्त मेन वर्ब पासून सुरू झाली होती. मोठ्यात मोठी वाक्यरचना तुम्हाला इथे सापडली. आणि थोडासा वेगळा घटक आहे. हा डाऊट तुम्हाला इथे नाही क्लिअर होणार मित्रांनो. वर्ब टॉपिक तुम्हाला 3 ते 4 तास डिटेलमध्ये शिकणार आहेत आपण. त्याहीपेक्षा जास्त तुमच्या सगळ्या संकल्पना वर्ब टॉपिक मध्ये क्लिअर होतील. कसं काय? बघूयात आता आपण काय शिकणार आहेत ते. हे पहा, सगळ्यात आधी शोधा हु म्हणजे कर्ता. वाक्यामध्ये मुख्य क्रियापदाला क्रिया करणारा कोण? हु. कोणी केली क्रिया? व्हॉट डिरेक्ट ऑब्जेक्ट, ज्याला आपण म्हणतो प्रत्यक्ष कर्म. ठीक आहे. पुढे बघा आता मित्रांनो, हुम इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, अप्रत्यक्ष कर्म. अप्रत्यक्ष कर्म. आणि पुढे बघा, व्हेन, व्हेअर, हाऊ, व्हाय, हाऊ फॉर, हाऊ लॉंग. केव्हा, कधी, कुठे, कसे, का, किती वेळेस, कितीदा, कशासाठी, हे प्रश्न विचारले असता आलेले सगळेच्या सगळे काय असतात? तो क्रिया विशेषण अव्यय असतात मित्रमंडळी. ठीक आहे. चला आता बघूया, थोडस प्रश्नांकडे जाऊया ना. बघा, आपण जे काही शिकलो त्याच्यावर काय प्रश्न येऊ शकतात का? एक 2 प्रश्न घेऊया. 2014चा एक घेऊया आणि 2016चा घेऊया. 5 वर्षापूर्वीच्या प्रश्नपत्रिकेतले, 3 वर्षाच्या प्रश्नपत्रिकेतले. सोपं दिलेलं आहे, एकदम एकदम सोपं आहे. हे पहा, 3च तर शब्द दिले, डू ऑर डाय. आयडेंटिफाय द काइंड ऑफ द सेंटेन्स. एएसओ 2014चा प्रश्न आहे मित्रांनो. सिंपल सेंटेन्स आहे का? कंपाऊंड आहे का? कॉम्प्लेक्स आहे का? कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे? आणि याचं उत्तर आहे मित्रांनो, जरी शब्द लहान असले तरी हे उत्तर आहे मित्रांनो, कंपाऊंड सेंटेन्स आहे. का? तर हे आठवा पहिलं सूत्र आत्ताच, व्हर्ब फुल स्टॉप मेन क्लॉज असतो, तो पूर्ण वाक्य असतं. हे पण पूर्ण वाक्य आहे, हे पण मेन क्लॉज आहे. हे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे आणि हे पण मेन क्लॉज आहे. 2 मेन क्लॉज एकत्र आले, वाक्याचा प्रकार काय झाला? हा झाला. थोडं आणखीन एक्सप्लेन करून सांगतोय मी. बघा, संकल्पना आपण जे शिकतो त्यावर येतं. बेसिक स्ट्रक्चर वरतीच आयोगाचा प्रश्न आहे पहिला. पुढे बघा, दुसरा प्रश्न बघूया. आयडेंटिफाय द सब्जेक्ट इन द गिव्हन सेंटेन्स. दिलेल्या वाक्यातील सब्जेक्ट शोधायचे तुम्हाला. एएसओ 2016चा हा प्रश्न आहे मित्रांनो. दॅट शी सर्वाइव्ड इन दोज कंडिशन्स पासेस बिलीफ. ह्याच्यामध्ये तुम्ही क्रियापद शोधून ठेवा मित्रांनो. क्रियापद आहे पासेस बिलीफ. हा संबंध जे आहे ते करत आहे.
याला स्वतःचं कंजंक्शन आहे, स्वतःच एक फायनाइट वर्ब आहे. मित्रांनो, हा कर्त्याच्या ठिकाणी आलाय, म्हणजेच आपलं उत्तर पर्याय क्रमांक आहे 3. आता जाता जाता ऍडव्हान्स नॉलेज कडे जायचं का, ऍडव्हान्स लेवल कडे जायचं का मित्रांनो? ऍडव्हान्स लेवल कडे जातो. मित्रमंडळी, मी वर लिहितो इथं, हा मित्रांनो नाऊन क्लॉज आहे, कारण तो कर्त्याचं कार्य करतो. या लेवल पर्यंत जाऊन आपल्याला अभ्यास करायचा. मी शिकवणार, सोप्यात सोपं शिकवणार. हे पा, कर्ता अधिक क्रियापद अधिक कर्म, बिलीफ, नाव नाही, अपसेक नाव नाही, पासेस, कर्म, क्रियापद आहे सकर्मक, हे त्याचा ऑब्जेक्ट आहे. क्लिअर? बघा, असे प्रश्न आयोग तुम्हाला विचारताना आपल्याला उत्तर आले पाहिजे, त्याचं व्याकरण माहित पाहिजे. चला, सगळ्यात महत्वाचा हार्ट आहे. मी तुम्हाला थोडस ट्री डायग्राम सांगतो की आपण कशा पद्धतीने डिटेलमध्ये या कोर्समध्ये सोप्यात सोप्या पद्धतीने शिकणार आहेत. तुम्ही घर बसल्या शिकू शकता, ऑनलाईन बॅच आहे. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारे एक किंवा अनेक शब्द तथा क्रिया दर्शवणारे एक किंवा अनेक शब्द वाक्यामध्ये क्रियापद असतात. क्रियापदाचे प्रमुख 2 प्रकार आहेत मित्रांनो. पहिला आहे मेन व्हर्ब, जो एक मुख्य क्रियापद दर्शवतो, जसं आय रीड इंग्लिश, आय स्पीक इंग्लिश, आय राईट इंग्लिश, आय लिसन टू इंग्लिश. मी इंग्रजी लिहितो, बोलतो, वाचतो आणि ऐकतो. हे लिहितो, बोलतो, वाचतो, ऐकतो हे काय झाले, मुख्य क्रियापद, जे मुख्य क्रिया दर्शवतात. आणि त्यांना मदत करणारे जे असतात ते असतात सहाय्यकारी क्रियापद, ज्याला आपण म्हणतो ऍक्झिलरी, असिस्टंट, म्हणजेच हेल्पिंग व्हर्ब. आय एम टॉकिंग टू यू, यू आर लिसनिंग टू मी. ओके, आय एम रायटिंग, मी लिहित आहे. तर हे एम, इज, आर, वॉज, वेअर, शॅल बी, विल बी, कॅन बी, मे बी, मस्ट बी, हे सगळेच्या सगळे सहाय्यकारी क्रियापद जे मुख्य क्रियापदाला काळ बनवण्यास मदत करतात. तसंच मॉडल ॲक्झिलरी हे फॉर्मल इन्फॉर्मल इंग्रजी बोलण्यासाठी मदत करतात. क्लिअर? हे सखोल आपण डिटेलमध्ये शिकणार. इथे फक्त तोंड ओळख आहे, इंट्रोडक्शन आहे. आपण या कोर्समध्ये कशा पद्धतीने डिटेलमध्ये शिकत जाणार आहेत, पुस्तकाच्या काही बियॉन्ड बुक्स आपण जाऊन शिकणार आहेत, पुस्तकाच्या बाहेर जाऊन पण संकल्पना क्लिअर करणार आहेत. परत या दोन्ही क्रियापदांचे 2 उपप्रकार पडतात. याचे सकर्मक, अकर्मक, म्हणजेच ट्रान्झिटिव्ह वर्ब, इंट्रान्झिटिव्ह वर्ब प्रकार पडतात. याचे प्रायमरी हेल्पिंग वर्ब आणि मॉडल ॲक्झिलरीज असे 2 उपप्रकार पडतात. बघूया आधी याचे उपप्रकार 2 कुठले आहेत ते. पहिला आहे ट्रान्झिटिव्ह, दुसरा आहे इंट्रान्झिटिव्ह वर्ब. कशाला म्हणायचं? द मेन वर्ब विच रिक्वायर्स अन ऑब्जेक्ट टू कंप्लीट इट्स मीनिंग इज कॉल्ड एज अ ट्रान्झिटिव्ह वर्ब. ज्या मुख्य क्रियापदास स्वतःचा पूर्ण अर्थ नसतो, तो पूर्ण अर्थ प्राप्त होण्यासाठी कर्माची गरज भासते, कर्मासहित येतं ते क्रियापद असतं सकर्मक. आणि ज्याला स्वतःचा अर्थ पूर्ण असतो, कर्माची गरज नसते, कर्माशिवाय येतं, त्याला म्हणतो आपण अकर्मक क्रियापद. पाहायचं का? एकच प्रश्न विचारायचा, ह्याला प्रश्न विचारायचा व्हॉट, उत्तर आलं की सकर्मक, उत्तर नाही आलं की अकर्मक. चला, मी एक तुम्हाला वाक्य देतो बघा. आय वॉक, प्रश्न विचारा, व्हॉट वॉक, काय चालतो, उत्तर येत नाही, अकर्मक. पण हे बघा, आय ईट, प्रश्न आला ना तुमच्या मनामध्ये, व्हॉट, काय ईट करतो बाबा, आय ईट, फ्रुट्स, मी फळं खातो, फलार उत्तम आहार. सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट कर्मासहित आलं, हे झालं ट्रान्झिटिव्ह वर्ब. ह्याला 2 ऑब्जेक्ट असतात, एक डिरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडिरेक्ट ऑब्जेक्ट. हे पहा, आय गेव हिम अ पेन, मी त्याला एक पेन दिला, सकर्मक क्रियापद आहे. काय दिला? एक पेन दिला, डिरेक्ट ऑब्जेक्ट. कोणाला दिला? त्याला दिला, इनडिरेक्ट ऑब्जेक्ट. तर हे क्रियापद 2 कर्म येतं आणि ह्याचे 2 प्रकारे पॅसिवाइज करता येतात. याचा एकदाच पॅसिवाइज करता येतो, ह्याचा पॅसिवाइज होत नाही, कारण ते इंट्रान्झिटिव्ह वर्ब असतं. हे सखोल आपण डिटेलमध्ये खूप साऱ्या उदाहरणांसहित तुम्ही शिकणार. इथे फक्त तोंड ओळख करून देतोय, स्ट्रॅटेजी लेक्चर आहे आपलं हे फक्त. चला पुढे जाऊया. आता हे इतर कार्य करतं, काय काय कार्य करतं? सगळ्यात आधी असतं हे पार्टिसिपल्स, धातू साधिते. जेव्हा क्रियापदाला एक प्रत्यय लागतो, 2 प्रत्यय लागतात, त्यावेळेस ते 2 प्रकारचे पार्टिसिपल तयार होतात. पहिलं पार्टिसिपल आहे व्हर्ब प्लस आयएनजी. याचे उपयोग काय काय? एकूण 6 काळा तयार करतं आणि एखाद्या नामापूर्वी व्हर्बल ऍडजेक्टिव्ह म्हणून येतं. काय म्हणून येतं? व्हर्बल ऍडजेक्टिव्ह. उदाहरणार्थ पहा, कंटिन्युअस अँड परफेक्ट कंटिन्युअस टेन्सेस आर मेड विथ द हेल्प ऑफ व्हर्ब आयएनजी. आय एम ड्रिंकिंग वॉटर, मी पाणी पित आहे. आय वॉज ड्रिंकिंग वॉटर, आय हॅड बीन ड्रिंकिंग वॉटर. ठीक आहे, हे पहा, आय एम ड्रिंकिंग वॉटर,
आय वॉज ड्रिंकिंग वॉटर, आय शॅल बी ड्रिंकिंग वॉटर. हे झाले 3 कंटिन्युअस, परफेक्ट कंटिन्युअस. आय हॅव बीन ड्रिंकिंग वॉटर, आय हॅड बीन ड्रिंकिंग वॉटर, आय शॅल हॅव बीन ड्रिंकिंग वॉटर. हे पा, इथे ठेवलेलं आहे पिण्याचे पाणी. हिअर इज ड्रिंकिंग वॉटर, हिअर इज ड्रिंकिंग वॉटर. ड्रिंकिंग वॉटर काय झालं? व्हर्बल ऍडजेक्टिव्ह झालं. क्लिअर? आता क्रियापदाचं पार्टिसिपल, ज्याला आपण V3 असे म्हणतो, हे काय असतं? व्हर्ब प्लस DED NNT. ह्याचे एकूण 3 उपयोग आहेत. ह्याचे उपयोग किती आहेत? 3 उपयोग आहेत. कुठले कुठले आहेत बघा. एकूण 3 काळ तयार करतं. 3 टेन्सेस आर मेड. परफेक्ट प्रेझेंट टेन्स, परफेक्ट पास्ट टेन्स, परफेक्ट फ्युचर टेन्स. 3 काळ तयार केलं. एखाद्या नामापूर्वी व्हर्बल ऍडजेक्टिव्ह म्हणून तयार करतं आणि प्रत्येक पॅसिव्हाइज मध्ये याचा उपयोग होतो. याच्याशिवाय पॅसिव्हाइज होऊच शकत नाहीये. बघा, एवढं डिटेल नॉलेज मी तुम्हाला देणार आहे. बर, आणखीन याच्या पुढे काहीतरी आहे ना मित्रांनो? हे बघा, एक आहे जिरण आणि एक आहे इन्फिनिटिव्ह, नॉन फायनाइट वर्ब. हे दिसायला क्रियापद दिसतात, हे क्रियापदाचे कधीच कार्य करत नाहीत. हे व्हर्बल नाऊन असतात. यांना काय म्हणायचं? व्हर्बल नाऊन म्हणजे क्रियापद वाचक नाम. ह्याच्यावर आयोग जास्तीत जास्त प्रश्न विचारतो. हे पण आहे, हे पण क्रियापदवाचक नाम असतं जेव्हा 2 प्लस व्हर्ब असतं. उदाहरणार्थ बघा, मी देतो तुम्हाला उदाहरणार्थ. चिल्ड्रेन लाईक. आता दिवाळी आले, स्वीट्स, क्रॅकर्स, न्यू क्लोथ्स, ठीक आहे, आणि ऑन टेलिव्हिजन कार्टून्स हे ऑब्जेक्ट झाले. मग त्याच्याऐवजी मी काय घेतो माहिती का? चिल्ड्रेन लाईक. मला पेन बदलू द्या मित्रमंडळी. थांबा थांबा, हाच पेन झाला, रिपीट. हा घेऊया. चिल्ड्रेन लाईक प्लेइंग. लहान मुलांना खेळणं आवडतं. हे जिरंड आहे मित्रांनो, हे क्रियापद वाचक नाम आहे. हेच बदलून मी वापरतो. चिल्ड्रेन लाईक टू प्ले. लहान मुलांना खेळणे आवडतं, ते नेहमी खेळत असतात. तर हे व्हर्ब प्लस आयएनजी आणि 2 प्लस व्हर्ब हे नॉन फायनाइट व्हर्ब आहेत. हे कधीच क्रियापद नसतात, ते क्रियापदवाचक नाम असतात. क्लिअर? आता इकडचा एक भाग मिसिंग आहे, त्याला मला हा बोर्ड क्लीन करू द्या, वाईप करू द्या. झालं वाईप. आता बघूया आपण, जेव्हा ऍक्झलरी व्हर्ब हे कशाचं कार्य करतो? मेन व्हर्बचं कार्य करतं, त्यावेळेस त्याला ऍक्झलरी व्हर्ब, हेल्पिंग व्हर्ब पण नाही म्हणायचं, मेन व्हर्ब पण नाही म्हणायचं. त्याला वेगळं नाव दिलेलं आहे, अपूर्ण क्रियापद, इनकम्प्लीट व्हर्ब. आणि या अपूर्ण क्रियापदानंतर येणारे एक किंवा अनेक शब्द याला काय म्हणतो? कॉम्प्लिमेंट. म्हणजेच याला काय बोलतो आपण? पूरक. एक किंवा अनेक शब्द जे याच्या नंतर येतात त्याला आपण काय म्हणतो? पूरक, कॉम्प्लिमेंट असं म्हणतो आपण मित्रांनो. क्लिअर? ठीक आहे. तर हे झालं क्रियापदाबद्दल. मित्रांनो, आजच्या या लेक्चर मध्ये आपण इथेच थांबूया. उरलेलं आणखीन स्ट्रॅटेजी लेक्चर आहे, हे आपण डिटेलमध्ये खूप शिकणार आहेत. आणखीन काहीतरी आहे, कशा प्रकारे ते तुम्हाला मी शिकवणार आहे. उद्या आपण पोस्टमार्टम ऑफ इंग्लिश लँग्वेज करूया, याच्या पुढचा भाग घेऊया आपण मित्रांनो. आणि कळेल तुम्हाला की आपण कशा पद्धतीने सखोल, सिस्टमॅटिक पद्धतीने, शास्त्रशक्त पद्धतीने इंग्रजी भाषा सोप्यात सोप्या पद्धतीने शिकणार आहेत. आज इथेच थांबूया. पुढे आणखीन पुढच्या लेक्चरमध्ये आपण कंटिन्यू करूया. तोपर्यंत मी रजा घेतो आपली. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ ग्रेट डे अहेड. थँक्यू.